हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल लंडन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 अंतर्गत राज्यशास्त्र विषयामध्ये आपण युनिट 2 राजकीय विचारवंत यावरील जे मोस्ट टॉप 15 क्वेश्चन आहेत, एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत, ते आज आपण महामॅरेथॉनच्या संदर्भात पाहणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी युनिट 2 राजकीय विचारवंत मधील जे टॉपिक्स आहेत किंवा जे विचारवंत आहेत त्यावरील बरेच प्रश्न सोडवता येत नाहीत किंवा अवघड वाटतात. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सिरीज आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण, जी आपल्या 15 जूनसाठी जे टार्गेट करत आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये शुअर शॉर्ट युनिट 2 चे मार्क्स घेता येतील. ठीक आहे, तर त्या अगोदर महाराष्ट्र सेट 2025 अंतर्गत ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म मी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करतो, तर या कंप्लीट कोर्समध्ये लाईव्ह सेशन्स, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर, फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन अँड इम्पॉर्टंट ट्रिक्स सांगितल्या जातात. आता सध्या तर पाहिल्याची की 15 जूनसाठी जे टार्गेट करत आहे त्यांच्यासाठी अजून आपल्याला संधी आहे. फी स्ट्रक्चर 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती यापेक्षाही कमी असणार आहे, कारण 15 जूनसाठी काही दिवसच राहिले तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन अजूनही घेऊ शकता. जवळपास 4,000 फी तुम्हाला होईल. पेपर सेकंड सोबतच पेपर फर्स्ट देखील तुम्हाला यासोबत अगदी मोफत करता येणार आहे. ठीक आहे, म्हणजे 15 जूनसाठी अजूनही तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता, जेणेकरून राज्यशास्त्र विषयाचे सेट एक्झाम क्वालिफाय होऊ इच्छितात त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे. पेपर फर्स्ट सोबत पेपर सेकंड ही तुम्हाला अगदी मोफत करता येणार आहे. म्हणजे पेपर सेकंडसाठी जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्याल त्यासोबत तुम्हाला पेपर फर्स्ट ही अगदी 4,000 रुपयामध्ये तुम्हाला करता येणार आहे. तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे, व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता. ठीक आहे, त्यासोबतच आजच्या सेशनमध्ये आपण महामॅरेथॉन सिरीज पाहत आहोत. आजच्या सेशनमध्ये पहिला प्रश्न असा आहे की रॉल्स कन्सेप्ट ऑफ जस्टिस इज बेस्ड. अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे. काय पर्याय दिले आहेत? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रिन्सिपल, ॲग्रीमेंट प्रिन्सिपल, डिफरन्स प्रिन्सिपल, जॉईंट मेथड प्रिन्सिपल. ठीक आहे, रॉलची जी न्यायाची संकल्पना ही नेमकी कशावर आधारित आहे असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आला. वितरण तत्वावरती आहे, करार तत्वावरती आहे, फरक तत्वावरती आहे का संयुक्त पद्धती तत्वावरती आहे? ठीक आहे, पटापट आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही सिरीज, हे मॅरेथॉन हे तुमच्यासाठी आहे. एक्झामसाठी काही कालावधी काही दिवसच फक्त बाकी आहेत, तर त्यासाठी ही रिव्हिजन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे, तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो की रॉलची जी न्यायाची संकल्पना आहे ती कशाच्या तत्वावर आहे? फरक तत्वावरती आधारित असलेली दिसून येते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महामॅरेथॉनमध्ये आपल्याला क्वेश्चन सहित आपण आता त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा पाहणार आहोत, जेणेकरून तुमची रिव्हिजन होण्यासाठी त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण बघू शकतो की रॉल्सने नेमके जे पहिलं तत्व सांगितलं होतं त्याला स्वातंत्र्य तत्व म्हटलं जातं. दुसरं तत्व जे होतं ते फरक तत्व म्हणून ओळखलं जातं. जी त्याची न्यायाची संकल्पना होती ती कशावरती आधारित होती, तर ती फरक तत्वावरती आधारित असलेली दिसून येते. आणि जी पहिली दोन तत्वांची त्यांच्या बारकाईची त्यानं पूर्ण दखल घेतलेली होती. पहिल्या तत्वानुसार त्याने काय सांगितलं, तर प्रत्येक व्यक्तीला मूलभूत स्वातंत्र्याचा समान अधिकार असतो. म्हणजे स्वातंत्र्यावरती त्याने जास्त भर दिलेला समान अधिकार असला पाहिजे. तसंच इतर व्यक्तींना मूलभूत स्वातंत्र्य समान अधिकार, म्हणजे जसं आपण स्वातंत्र्य स्वतःसाठी अपेक्षित करतो तसंच ते दुसऱ्या प्रतीही असलं पाहिजे. हे तत्व पहिल्या तत्वानुसार जे महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती ह्या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे. त्यासोबतच पुढे त्याने दुसऱ्या तत्वाचा सुद्धा समावेश केला आहे. त्यामध्ये त्यांनी न्यायाची संकल्पना मांडलेली आहे. असमानता, विषमता योग्यरित्या नियोजित केलं पाहिजे, म्हणजे असमानता सर्वांच्या फायद्यासाठी असेल तर ती सत्ता आणि सामाजिक स्थितीच्या पदावरून ती उद्भवली असेल. म्हणजे सत्ता आणि सामाजिक स्थितीची सर्व पदे सर्वांसाठी कशी असणार आहेत? खुली असली पाहिजे. म्हणजे ती फरक तत्वावरती, न्याय तत्वावरती ह्या गोष्टी त्यानं सांगितलेल्या दिसून येतात. अशा पद्धतीने आपल्या क्वेश्चनचा आन्सर जी की रॉलची न्यायाची संकल्पना फरक तत्वावरती आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन दॅट हियर, व्हॉट इज रॉल्स ओरिजिनल पोझिशन? ठीक आहे, याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारला जातं. अ प्रिमेटिव्ह कल्चर कंडिशन अँड एक्सपेरिमेंटल सेटअप बेस्ड बाय सायकोलॉजिस्ट, अ हिस्टॉरिकल इव्हेंट ॲट विच people agree to form a state, a hypothetical situation, a thought experiment. ठीक आहे, तर रॉल्सची जी महत्त्वाची
मूळ स्थिती, ओरिजिनल स्थिती किंवा ओरिजिनल मूळ स्थिती जी सांगितली जाते, ओरिजिनल पोझिशन, ती नेमकी काय आहे आपल्याला विचारण्यात आले. एक आदिम सांस्कृतिक स्थिती आहे, मानसशास्त्रीय दृष्टीने वापरलेली एक प्रायोगिक रचना आहे, काही एक ऐतिहासिक घटना आहे ज्यामध्ये लोक राज्य स्थापन करण्यास सहमत झाले, किंवा एक काल्पनिक परिस्थिती किंवा एक विचार प्रयोग आहे ज्याला हायपोथेटिकल सिच्युएशन किंवा थॉट एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. नेमकं त्याचा आन्सर काय आहे, जी की त्याला मूळ स्थिती म्हटलेली आहे. ठीक आहे, उत्तर देण्याचा पटपट प्रयत्न करा. खूप अपेक्षित आहे की तुम्ही अभ्यास करत आहात आणि रिव्हिजनसाठी तुम्ही तयार आहात. ठीक आहे, तर ह्याचा आन्सर इज दॅट हिअर डी. काय सांगितलंय की रॉल्सची मूळ स्थिती ही नेमकी काय आहे, तर मूळ स्थितीचे संकलन एक सैद्धांतिक स्पष्टीकरण मांडणी त्यांनी केलेले आहे. बरोबर, थेरॉटिकल अरेंजमेंट त्यांनी सांगितलेले. या सूत्रात त्यांनी नेमकं काय गृहीत केलं की एक आपले वेल ऑफ इग्नोरन्स सांगितलेलं, म्हणजे त्याला अज्ञानाचा पडदा म्हटलेला आहे की जगाबद्दल, असमानतेबद्दल आपल्याला नेमकं काय माहिती आहे याकडे लक्ष न देता जर आपण नवीन सामाजिक व्यवस्था स्थापित करण्याचा विचार केला तर एकंदरीत काय न्याय प्रस्थापित होईल असं त्याने सांगितलेलं आहे. ऍक्च्युली ही स्थिती कशी आहे, ही अमूर्त स्थिती आहे, म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे की एक काल्पनिक परिस्थिती आहे. मूलभूत स्थितीत कोणाही त्याच्या भविष्यातील आर्थिक सामाजिक स्थितीची कल्पना नसते. प्रत्येक जण अशी परिस्थिती निर्माण करण्याचा काय करतो, प्रयत्न करेल, त्यानुसार त्याचे हक्क, त्याची व्यवस्था, त्याची संधी मिळेल याची अपेक्षा करू शकतो. म्हणजेच ही एक काय हायपोथेटिकल सिच्युएशन, एक थॉट एक्सपेरिमेंट असलेला दिसून येतं. म्हणून रॉलची मूळ स्थिती आपल्याला एक काल्पनिक परिस्थिती, विचार प्रयोग असलेला दिसून येतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन दॅट हिअर द आयडिया ऑफ सोशल कॉन्ट्रॅक्ट हॅज बीन रिसेंटली रिव्ह्यू अंडर अ न्यू फॉर्म बाय. कुणी हे केले, सामाजिक कराराची कल्पना अलीकडेच एका नवीन स्वरूपात पुनरुज्जीवित करण्यात आलेली आहे. ती नेमकी कुणाकडून करेल, सामाजिक कराराची कल्पना. जेव्हा आपण आता ह्या ठिकाणी पहा, सामाजिक करार म्हटले की आपण हॉजला, क्रुसोला एक्सपेक्ट करतो, मात्र आपण ह्या ठिकाणी क्वेश्चन काय विचारले की नवीन स्वरूपात पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. बरोबर, ऑप्शन्स काय आहेत, नोझिक आहे, रॉल्स आहे, ऑक्सफर्ड आहे का ग्रामसे. क्वेश्चन खूप महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे, थोडंसं ट्रिकी क्वेश्चन आहे. जर आपण सामाजिक करार म्हटले की लगेच आपण लक्षात घेतो की हॉब्सला, क्रुसो त्या रिलेटेड क्वेश्चन, ह्याच्यामध्ये ऑप्शनच नाही. मग तेव्हा आपल्याला वाटायला लागतं क्वेश्चन हा चुकीच्या पद्धतीने विचारलेला आहे का, मात्र तसं नाही. त्यांनी न्यू फॉर्म जो विच सोशल कॉन्ट्रॅक्टचा तो विचारलेला आहे की न्यू जो सोशल कॉन्ट्रॅक्ट हॅज बीन रिसेंटली रिव्ह्यू अंडर अ न्यू फॉर्म असं विचारले. तर ह्याचं आन्सर पण काय सांगतील तर रॉल्स आहे. नोझिक, रॉल्स, ऑक्सफर्ड पैकी आपल्याला रॉल्सने याबाबत मत मांडलेलं दिसून येतं. सामाजिक कराराची नवीन संकल्पना म्हटले की रॉल्स लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन दॅट रॉल्स रेफर टू हिज हिस्ट्री ॲज. ठीक आहे, रॉल्स त्याच्या सिद्धांताचा संदर्भ कशा संदर्भात देतो, जस्टिस ॲज इक्वालिटी, जस्टिस ॲज फेअरनेस, जस्टिस ॲज लिबर्टी या नन ऑफ दिस. बरोबर, समानता म्हणून न्याय बघतो, निपक्षता म्हणून न्याय बघतो, स्वातंत्र्य म्हणून न्याय बघतो का वरीलपैकी कोणतेही नाही. ठीक आहे, आत्ताच आपण पाहिलं त्याचे सिद्धांत मांडलेले, त्यानुसार हा प्रश्न विचारण्यात आला की समानता म्हणून न्याय, स्वातंत्र्य म्हणून न्याय, त्याच्याही पेक्षा तो एक निपक्षता म्हणून न्याय त्याच्याकडे पाहत असतो. म्हणून त्याच्या संदर्भात देताना रॉल्स त्याची थेअरी कशा संदर्भात देतो तर जस्टिस ॲज फेअरनेस म्हणून देताना दिसून येतो. जे आपण पाहिले की तो उदारमतवादी परंपरेतील राजकीय विचारवंत आहे, अमेरिकन राजकीय विचारवंत आहे. त्यांनी न्यायाचा सिद्धांत मांडला. त्यांनी समान मूलभूत हक्कासह समतावादी आर्थिक व्यवस्थेत सहकार्य करणाऱ्या मुक्त नागरिकाच्या समाजाचे त्याने वर्णन केले आहे. राजकीय उदारमत्वाचा सिद्धांत जो आहे तो लोकशाहीमध्ये राजकीय सत्तेच्या कायदेशीर वापराचा शोध घेतो. स्वतंत्र संस्थांना परवानगी देणाऱ्या विविध जागतिक दृष्टिकोनाचा तो एक नागरी एकता कशी टिकून राहील याच्यावरती तो एक काल्पनिक व एक आयडिया देण्याचा प्रयत्न करतो. त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जो सिद्धांत तो मांडतो तो निपक्षपातीपणे मांडलेला दिसून येतो. जे काही त्याची तत्व आहे, जरी समानता, न्याय असेल, स्वातंत्र्य दृष्टिकोन जरी विचार केला असेल तर जस्टिस ॲज फेअरनेस हे त्याचं तत्व आहे, हे त्याचा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानुसार त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन दॅट अकॉर्डिंग टू रॉल्स द करेक्ट प्रिन्सिपल ऑफ जस्टिस ॲट डिटरमाइंड बाय. ठीक आहे, रॉल्सच्या मते न्यायाची योग्य तत्वे निर्धारित केली जातात. कुणामार्फत केली जातात, गॉड किंवा देव, निसर्ग, द कन्व्हेन्शन ऑफ सोसायटी का तर्कसंगत व्यक्ती काल्पनिक परिस्थिती करतील अशी द चॉईस दॅट रॅशनल इंडिव्हिज्युअल्स वुड मेक इन हायपोथेटिकल सिच्युएशन. जे की आत्ताच आपण पाहिलं होतं की
रॉल्स जेव्हा न्यायाची योग्य तत्व सांगतो तो गॉड विषयी बोलतो का, नेचर विषयी बोलतो का, किंवा कन्व्हेन्शन आहे, त्याची कल्पना ही कशी आहे, ती काल्पनिक आहे, बरोबर. न्यायाची तत्व जेव्हा मांडतो किंवा रॉल्स एकंदरीत ज्या त्याच्या आयडियाज देतो त्या सगळ्या आपल्याला हायपोथेटिकल सिच्युएशनमध्ये मांडलेला दिसून येतं. ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची की नेमकं रॉल्स म्हटले की तो कन्सिस्टन्सी किंवा जे अस्तित्वात सद्यस्थितीतली आहे फॅक्ट्सवर तो जास्त भर देतो का नाही, तर तो थोडंसं हायपोथेटिकल सिच्युएशनवरती जास्त भर देताना दिसून येतो. त्यामुळे याचं आन्सर जे आहे डी, दॅट इज द चॉईस दॅट रॅशनल इंडिव्हिज्युअल वुड मेक इन अ हायपोथेटिकल सिच्युएशन. दॅट वन द करेक्ट प्रिन्सिपल ऑफ जस्टिस आर डिटर्मिन्ड बाय दिस. ओके, सी नाव हिअर रॉल्स यांनी काल्पनिक परिस्थिती म्हटली, जे मी आता सांगितलं की त्यांच्या इतरांच्या सामाजिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक घटकाबद्दल तो कसला अनभिज्ञ असलेल्या लोकांचे गट तयार करून स्वतःसाठी तो काय करतो, कायदा बनवतो. म्हणजे एकंदरीत त्याची जी परिस्थिती आहे तर्कसंगत व्यक्ती काल्पनिक परिस्थितीची योग्य निवड करण्याविषयी तो बोलताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे कल्पना जी परिस्थिती सर्वजण जवळ समान असतील, सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, निपक्षपणे मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून काल्पनिक दृष्टिकोनातून त्याने द चॉईस दॅट रॅशनल इंडिव्हिज्युअल वुड मेक इन हायपोथेटिकल सिच्युएशन मांडलेली दिसून येते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता इथपर्यंत आपण रॉल्सचे क्वेश्चन पाहिले. आता इथून पुढचे जे क्वेश्चन आहेत ते आपण जनरल जे महत्त्वाचे आहेत ते पाहतोय. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्ट. अत्यंत आवडीचा आपल्या एक्झाम डिपार्टमेंटचा क्वेश्चन आहे की नेहमी विचारला जातो, मी वारंवार विचारते. क्वेश्चन काय विचारायच्यावरती जास्त आपला फोकस असला पाहिजे. काय विचारले की खालीपैकी कोणती जोडी बरोबर नाही. बरोबर नाही असं विचारलं, बरोबर आहे असं विचारलेलं नाही. जे.एस. मिल आधुनिक उदारमतवाद, अरिस्टॉटल नवीन उदारमतवाद, जॉन रॉल्स न्यायाचा सिद्धांत, माओ सेतुंग समाजवादी किंवा वर्गयुद्धाचा टप्पा. जेव्हा आपण क्वेश्चन वाचतो, जर नीट क्वेश्चन वाचला नसेल तर आपण डायरेक्ट हे या ठिकाणी क्लिक करू शकतो की जॉन रॉल्स म्हणजे किंवा जॉन रॉल्स इज इक्वल टू थेअरी ऑफ जस्टिस असं आपण पटकन क्लिक करून कदाचित उत्तर बऱ्याच विद्यार्थी चुकण्याची जास्त शक्यता असते. असं न करता क्वेश्चन नेमका आपल्याला काय विचारण्यात आलं याच्यावरती जास्त आपला फोकस असला पाहिजे. त्यानुसार प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर काय असेल सांगा. ठीक आहे, जे.एस. मिल आधुनिक उदारमतवाद आहे नक्की. माओचे समाजवादी वर्गयुद्धाचा टप्पा सांगितलेला आफ्टर मार्क्सिझम बद्दल तो बोलतो. अरिस्टॉटल नवीन उदारमतवादाविषयी बोलत नाही. त्यामुळे जोडी जी आहे, अरिस्टॉटल सुरुवातीचे उदारमतवाद थिंकर किंवा लिबरलिझम थिंकर म्हणून अरिस्टॉटल पुढे येत असताना दिसत नाही. त्यामुळे त्याचं आन्सर हे वेगळं असलेलं दिसून येतं. ठीक आहे, आन्सर इज दॅट हिअर बी. नेक्स्ट क्वेश्चन ग्रामसी वरती आहे. ग्रामसी इज बेस्ट नोन फॉर हिज थेअरी ऑफ. ठीक आहे, ग्रामसी हे त्यांच्या सिद्धांतासाठी रिकार्डियन समाजवाद, हेजेमनिक स्टॅबिलिटी थेअरी किंवा कल्चरल हेजेमनी का नन ऑफ दिस. अत्यंत सोपा प्रश्न आहे. कशासाठी ग्रामसी त्याच्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहे, हेजेमनीसाठी आहे, स्टॅबिलिटी थेअरीसाठी का सोशलिझमसाठी. आता ह्या ठिकाणी आपण लक्षात ठेवू ग्रामसी म्हटलं की ग्रामसी इज इक्वल टू नेहमी लक्षात ठेवायचे की हेजेमनी. ठीक आहे, कल्चरल हेजेमनी. त्यामुळे त्याचा आन्सर आहे सांस्कृतिक वर्चस्व. ग्रामसी ही त्याच्या सांस्कृतिक वर्चस्वासाठी प्रसिद्ध असताना दिसून येतो. ग्रामसी हे सांस्कृतिक वर्चस्व सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये राज्य, सत्ताधारी भांडवलदार वर्ग भांडवलशाही समाजात सत्ता राखण्यासाठी जी सांस्कृतिक संस्था भांडवलशाही समाजात सत्ता स्थापन करण्यासाठी सांस्कृतिक संस्थांचा वापर कसा करतात याचे वर्णन केले जाते. मग भांडवलदार वर्ग जो आहे तो ग्रामसीच्या मते कसा आहे तर हिंसाचार, आर्थिक अशक्ती, जबरदस्ती शिवाय विचारसरणीचा वापर करून एक वर्चस्ववादी संस्कृती जी आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या ठिकाणी प्रबळ संस्कृती स्वतःची मूल्ये, नियम प्रसारित करते, जेणेकरून ती सर्वांची सामान्य ज्ञान किंवा कॉमन सेन्स व्हॅल्यू ऑफ ऑल दस मेंटेनिंग द स्टेटस को सांगितले. म्हणूनच सांस्कृतिक वर्चस्व भांडवलशाही व्यवस्था राखण्यासाठी सक्तीऐवजी संमती राखण्यासाठी वापरली जाते. म्हणून त्याचं आन्सर आहे आन्सर इज दॅट हिअर सी, जे की कल्चरल हेजेमनी. नेक्स्ट क्वेश्चन हिअर, व्हॉट इज अँटोनी ग्रामसीज व्ह्यू ऑफ पॉवर. ठीक आहे, अँटोनी ग्रामसी यांचा सत्तेबद्दलचा नेमका दृष्टिकोन काय आहे. ठीक आहे, इट कम्स आउट ऑफ बॅरल ऑफ अ गन, इट इज अ मिक्सचर ऑफ कोर्शन अँड कन्सेंट, इट इज अ प्युअरली इकॉनॉमिक, ऑल ऑफ द ऑप्शन्स गिवन आर करेक्ट. ठीक आहे, काय नेमकं आहे, ती बंदुकीच्या नळीतून बाहेर येते, ती जबरदस्ती किंवा संमतीचे मिश्रण आहे किंवा ती पूर्णपणे आर्थिक आहे की दिलेले सर्व पर्याय
बरोबर आहे. जे की आत्ताच आपण पाहिलं की ग्रामशी यांनी सत्तेबद्दल जे पाहिलेलं आहे आपण की मॅकियावेलीप्रमाणे त्यांनी दृष्टिकोन स्वीकारलेला का नाही, तर बंदुकीच्या नळीतून बाहेर पडणे किंवा एकंदरीत जबरदस्ती म्हणजे जी कल्चरल हेजेमनी या दृष्टिकोन त्यांनी सांगितलेलं आहे, आर्थिक शक्ती जबरदस्ती विचारांचा वापर करून एक वर्चस्ववादी संस्कृती विकसित करतो, प्रबळ संस्कृती विकसित स्वतःची मूल्ये नियमित प्रसारित करते जेणेकरून ती एक कॉमन विल किंवा कॉमन सेन्स व्हॅल्यू द मेंटेनिंग द स्टेटस को म्हटले आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आहे बी, जी जबरदस्ती आणि सम्यतेचे मिश्रण असलेलं आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न आहे माओ त्से तुंग किंवा त्याला माओ झेडोंग सुद्धा म्हटलं जातं. काय क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द बुक ऑफ माओ झेडोंग सेइंग. ठीक आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे येऊन गेलेला आहे. माओ त्से तुंग यांच्या म्हणीच्या पुस्तकांचे नाव किंवा जे सेइंग म्हटलेलं आहे त्याच्या पुस्तकाचे नाव काय, व्हॉट इज द नेम ऑफ बुक ऑफ माओ झेडोंग सेइंग. ग्रीन बुक, माय स्ट्रगल, लॉंग वॉक टू फ्रीडम अँड लिटिल रेड बुक. त्याचं हे नेमकं कोणतं पुस्तक आहे जे की त्यांनी सांगितलेलं आहे. शक्यतो पुस्तक हे इंग्लिशमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ह्याचं महत्त्वाचं हा अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, तर त्याचा आन्सर आहे डी, लिटिल रेड बुक. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन परत माओ झेडोंग आहे. 1964 मध्ये जेव्हा माओ झेडोंग यांना एक महत्त्वाचा शक्ती आधार मिळेल तेव्हा त्यांचे जे आपण रेड बुक म्हटलं, छोटे लिटिल रेड बुक वाचणे अनिवार्य करण्यात आलेले होते. कशा संदर्भात करण्यात आलेले होते, ऑल प्लीजंट सर्व शेतकऱ्यांसाठी, चिनी कम्युनिस्ट पक्षांचे सर्व सदस्यांसाठी, सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांसाठी का पीपल्स लिबरेशन आर्मीचे जे सर्व सदस्य आहेत, ऑल मेंबर्स ऑफ द पीपल्स लिबरेशन आर्मी जे आहेत त्यांच्यासाठी ते पुस्तक अनिवार्य करण्यात आले. लिटिल रेड बुक कोणतं, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता असणार आहे. याचं आन्सर नेमकं काय आहे, तर आन्सर इज दॅट हिअर डी, पीपल लिबरेशन आर्मीचे जे सर्व सदस्य होते त्यांच्यासाठी हे पुस्तक काय केले त्यानं अनिवार्य किंवा कंपल्सरी करण्यात आलेलं होतं, रिक्वायर्ड रीडिंग फॉर. ठीक आहे, वाचाच म्हणून असं कंपल्शन करण्यात आलेलं होतं. माओ विषयी हे अत्यंत दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की आपण एक्झामसाठी एक्सपेक्ट करू शकतो. जे की आपण माओ विषयी जे विचार करतो की माओला सशस्त्र क्रांती अपेक्षित होती, मार्क्स लेनिनने सांगितल्याप्रमाणे आवश्यक असं त्याचं मत होतं. माओ सुद्धा कामगार वर्ग हा सर्व क्रांतिकारी कारवायांचा कणा आहे म्हणून त्यांनी प्रशिक्षण त्या पद्धतीनेच दिलं पाहिजे. त्यानुसार त्याचं जे पुस्तक आहे रेड बुक, लिटिल रेड बुक, ते सर्व पीपल्स लिबरेशन आर्मीचे लोक आहेत त्यांनी वाचणं गरजेचं आहे. त्यानुसार त्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. फॉलोइंग इज अ फंडामेंटल आयडियाज ऑफ प्लेटो. प्लेटोविषयी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की प्लेटोची मूलभूत कल्पना खालीलप्रमाणे काय आहे, म्हणजे सगळ्यात बेसिक फंडामेंटल आयडिया आपली प्लेटोची जी आहे ती नेमकी कोणती आहे. शिक्षणाचा सिद्धांत, आदर्श माणूस, न्यायाचा सिद्धांत का वरीलपैकी सर्व. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. प्लेटोची मूलभूत संकल्पना कोणकोणत्या आहेत, प्लेटोच्या ज्या काही संकल्पना आहेत त्यापैकी अत्यंत मूलभूत संकल्पना अशी कोणती आहे जे की प्लेटोने त्याच्यावरती जास्तीत जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येतो. तर या प्रश्नात आपण पाहू शकतो प्लेटोने आपल्या शिक्षणाचा सिद्धांत सुद्धा मांडलेला आहे, आयडियल मॅन सुद्धा कॉन्सेप्ट मांडले आहे, न्यायाचा सिद्धांत सुद्धा प्लेटोने मांडलेला आहे. म्हणजे प्लेटोच्या मूलभूत संकल्पनांमध्ये या तिन्हींचा समावेश होताना दिसून येतो म्हणून त्याचं उत्तर आहे, उत्तर आन्सर इज दॅट हिअर डी, ऑप्शन डी, म्हणजेच वरीलपैकी सर्व जे फंडामेंटल आयडियाजमध्ये प्लेटोच्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये थेअरी ऑफ एज्युकेशन, आयडियल मॅन, थेअरी ऑफ जस्टिस या सगळ्यांचा समावेश होत असताना दिसून होतो. आता प्लेटोने नेमकं काय केलं तर सिस्टमॅटिक स्टडी ऑफ एन्शियंट ग्रीक फिलॉसॉफी बिगिन विथ प्लेटोज वर्टिकल थिंकिंग. बरोबर, सगळ्यात जास्त प्राचीन ग्रीक तत्वज्ञानाचा पद्धतशीर जर अभ्यास कोणी केला असेल तर प्लेटोच्या विचारसरणीपासून होतो असं म्हटलं जातं. प्लेटो एक आदर्श विचारवंत होता जो की त्याच्या आयडियल स्टेटसाठी, आयडियल सिटीजनसाठी, देन इश्यूज रिलेटेड टू हार्मोनी अँड बॅलन्स रिलेशनशिप जे होतं आदर्श नागरिक आणि आदर्श राज्य यांच्यातील जे काही संतुलित संबंधित जे काही मुद्दे आहेत त्या सिद्धांताबाबत तो जास्त फेमस होता. त्यासोबत थेअरी ऑफ एज्युकेशन असेल, फिलॉसॉफर किंग ही त्याची अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट आहे, कम्युनिझम असेल, त्यासोबतच थेअरी ऑफ जस्टिस अँड द आयडियल मॅन या इत्यादी ज्या काही संकल्पना आहेत त्या आपल्याला प्लेटोने मांडलेल्या दिसून येतात. त्यामुळे त्याच्या ज्या काही मूलभूत
संकल्पनेमध्ये ज्यांचा समावेश होतो त्यामध्ये आपण या गोष्टी पाहू शकतो की शिक्षणाचा सिद्धांत, तत्वज्ञान, राजा, साम्यवाद, न्यायाचा सिद्धांत यांचा समावेश होतो. म्हणून त्याचा आन्सर होतं सगळेच, वरीलपैकी सर्व. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन हिअर इज दॅट प्लेटोच्या तत्वज्ञानानुसार तत्वज्ञानाचे नेमकं चिन्ह म्हणजे काय? म्हणजे अकॉर्डिंग टू द फिलॉसॉफी ऑफ प्लेटो द फंडामेंटल कॅरेक्टर्स ऑफ फिलॉसॉफर, काय महत्वाचे फिलॉसॉफर होतं? विजडम होतं, करेज, ॲपेटाईट का? यापैकी कोणतंही नाही. प्लेटोच्या तत्वज्ञानानुसार सगळ्यात महत्त्वाचं साईन कोणतं, सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर कोणतं होतं जेणेकरून प्लेटोने त्यास मान्यता दिलेली होती? काय असेल याचा आन्सर? बरेच विद्यार्थी लाईव्ह आहेत पण आन्सर देत नाही. असं करू नका. आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढीस लागतो. नेमक्या गोष्टी कळतात की आपण कुठे आहोत. ठीक आहे. जरी कितीही सोपं किंवा कितीही अवघड असलं तरी प्रयत्न करायला काही हरकत नाही. इथं कुणाला अवॉर्ड पण दिला जाणार नाही, ज्याला आन्सर आल्याने चुकलं म्हणून काही कुणाला शिक्षा पण होणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. तर प्लेटोच्या तत्वज्ञानानुसार जर आपण पाहिलं, तत्वज्ञानाच्या फंडामेंटल कॅरेक्टर्स फिलॉसॉफरचं नेमकं कोणतं होतं, तर ते विजडम, करेज, ॲपेटाईट यापैकी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते विजडमातलं दिसून होतं. म्हणून त्याचं आन्सर आहे बुद्धी किंवा विजडम आहे, की ज्या करून आपल्यामध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. काय सांगतो, काय प्लेटोचा तत्वज्ञानी राजा आहे की त्याला तत्वज्ञानी राजा असं म्हटलेलं आहे? तो राज्यावर राज्य करतो, राज्य प्रमुख आहे. तत्वज्ञानी राजा हे नेमकं कशाचं प्रतिनिधित्व करतो? तर तो एक तर्कशास्त्राचं प्रतिनिधित्व करत असताना दिसतो. राज्य सरकारमध्ये सहभागी असून तत्वज्ञ राजा काय करतो? फिलॉसॉफर किंग हा कायदे बनवण्याचा कार्य करतो. आता तत्वज्ञानी राजाचे राज्य नेमकं कसं आहे? तर प्लेटोने याबाबत नेमकं काय सांगितलं की प्लेटोचे राज्य एका तत्वज्ञानी राज्याद्वारेच केले जाते, त्याचंच राज्य आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? नॉलेज अँड विजडमला जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजे ज्ञान आणि शहाणपणाचे राज्य असं त्याला म्हटलेलं आहे. त्याच्यात अवतार म्हणून त्या राज्याकडे पाहिलं जातं. प्लेटोचा राजा हा तत्वज्ञानी राजा आहे, जो की सगळ्या राज्यावर तो राज्य करतो, राज्यप्रमुख आहे, तर्कशास्त्राचं प्रतिनिधित्व करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहाणपणाचे राज्य किंवा राजा हा ज्ञानी आहे, ज्ञानाचा अवतार म्हणून त्याला खूपच आयडियल असं मांडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की जो बुद्धीचं, विजडमचं जास्त कॅरेक्टर जे आहे तो जास्त काय करतो? प्रेझेंट करत असताना दिसून येतं. म्हणून त्याचा आन्सर आहे की तत्वज्ञ राजा हा काय आहे? बुद्धिमान आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे की आता अशा प्रकारचे प्रश्न जास्त विचारण्याची शक्यता आहे. ओके रोहिणी मॅडम, गुड. ओके, ठीक आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहे. बरेच विद्यार्थी करत असताना दिसतात की मागेही आपल्याला सांगितलं होतं की आपल्या सेशनमध्ये सगळे MCQचे सेशन आपण दिलेले आहेत. जास्तीत जास्त प्रश्नांची त्यामध्ये आपण तयारी करू शकतो. अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा आपल्याकडे जास्तीत जास्त आहेत जेणेकरून आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून असे प्रश्न विचारण्यात येतात. मी मागेही आपलं डे 1पासून आपण सांगत होतो की रोजच्या रोज आपल्याला 50+ क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला काय करायचं आहे? प्रॅक्टिस करायचे, ज्याचा तुम्हाला आत्ता नक्की फायदा होत असेल. जे आपण मॅरेथॉन वगैरे ज्या गोष्टी आहेत ते शेवटच्या मंथमध्ये आपण अप्लाय करणार आहोत. सद्यस्थितीमध्ये जास्तीत जास्त तुम्ही आत्ताच्या पिरियडमध्ये सुद्धा क्वेश्चन सोडवण्याच्या अजूनपर्यंत ज्या काही ट्रिक्स आहेत त्या डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन आन्सरवर जास्त भर द्यायचा नाही. नेमकं त्याचं उत्तर हे का आहे, कशा पद्धतीने त्याचं हे उत्तर देण्यात आलं, त्याच्यासाठी कोणती मेथड वापरलेली आहे, कोणकोणत्या मेथडमधून हे प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे, असाच प्रश्न का विचारण्यात आलेला आहे, यापैकी जर अशाच पद्धतीने दुसरा प्रश्न विचारण्यात आला तर तो मला टॅकल करता येईल का, अशा काही प्रॅक्टिस सेशनचे जे काही क्वेश्चन आहेत ते रोजच्या रोज सोडवण्याचा प्रयत्न करा. आत्ताचा पिरियड जो आहे तो अशा प्रश्नांची तयारी करण्याचा आहे. त्यामुळे प्रश्न उत्तरामध्ये किंवा काय किती चूक किती बरोबर याच्याही पेक्षा प्रश्न सोडवण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या जास्त त्याची जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. अजून थोडे दिवस तुम्ही या गोष्टी करू शकता. शेवटच्या मंथमध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या हाताखाली क्वेश्चन जावेत यासाठी मॅरेथॉन सेशनसुद्धा आपण अरेंज करणार आहोत. पण शेवटच्या मंथमध्ये सद्यस्थितीमध्ये अजूनसुद्धा तुम्हाला क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत ज्या आपल्याला
इम्प्रूव्ह करायचे ते आपण करून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात, म्हणून कोड्समध्ये जास्तीत जास्त आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आता ह्यामध्ये काय विचारण्यात आलेले की खाली दिलेल्या कोड्सचा वापर करून योग्य उत्तरं द्या. काय कोड्स आहेत तर प्लेटोचे पुस्तक रिपब्लिक हे आदर्शवादाशी संबंधित आहे. बरं, आपल्याला कोणतं बुक आहे विचारण्यात आलेलं नाही, तर पुस्तकामध्ये नेमकं ते पुस्तक कशाशी रिलेटेड आहे, काय डील करतं किंवा कशाशी संबंधित आहे, ह्या गोष्टी आपल्या ह्याच ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. तर आपल्या ह्या गोष्टी किती माहिती आहेत किंवा माहिती नसल्या तरी सुद्धा आपल्याला त्या योग्य उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या समजून घ्यायच्या. ठीक आहे. तर रिपब्लिकमध्ये आपल्याला काय सांगितलं, तर आदर्शवादी संबंधित असं सांगितलं. त्यासोबत प्लेटोचे पुस्तक लॉज हे वास्तववादाशी संबंधित आहे. क मध्ये दिले की प्लेटोचे पुस्तक रिपब्लिक हे वास्तववादाशी संबंधित आहे का, प्लेटोचे लॉज हे पुस्तक जे आहे ते आदर्शवादाशी संबंधित आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय कोड्स दिले आहेत, तर यामध्ये आपण बघू शकतो की अ बरोबर दिले पण ब चुकीचं आहे, ब बरोबर आहे पण अ चुकीचं आहे, क आणि ड दोन्ही बरोबर आहेत आणि अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. आन्सर काय असू शकतं. ठीक आहे. आता जर समजा ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आन्सर नाही देता आलं किंवा आपल्याला पटकन की नाही चारही ऑप्शन जे आहेत मॅडम ते आम्हाला सारखेच दिसतात असं जर वाटत असेल, तर ह्यावेळी आपण काय करू शकतो, अशा वेळी आपण काय करतो, रिपब्लिक आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. रिपब्लिक विषय विचारलेला आहे, त्यासोबतच लॉज विषय. आता लॉज म्हणजे काय, तर कायदेविषयक पुस्तक आहे. बरोबर. रिपब्लिक हे जनतेविषयी पुस्तक आहे वगैरे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये नेमके काय गोष्टी आहेत, कायदा आपल्याला काहीतरी सांगण्यात आलं, लॉ सांगितलेले आहेत. प्लेटोने काहीतरी कायदा सांगितले, कायदे कसे असावेत, कोणते असावेत, राजा कसा असावा, तत्वज्ञानी असतं म्हणजे नेमकं काय, व्यक्तीला कसे अधिकार देण्यात यावेत किंवा व्हर्च्यू ऑफ नॉलेज हे नेमकं काय आहे, ह्या गोष्टी जवळपास सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. जर आपण थोडंसं आयडियल विचार केला किंवा कॉमन सेन्सचा जरी वापर केला, तर आपल्याला लक्षात येतं की कायदा बनवत असताना आपल्याला काय महत्त्वाच्या गोष्टी, कायदे हे आदर्श असणं गरजेचं आहे का, आदर्श म्हणजे याचा अर्थ फारच आयडियल म्हणून ठेवणं गरजेचं आहे की नाही, त्याचा वापर होणं गरजेचं, ते वास्तवाशी रिअलिस्टिक असले पाहिजे किंवा वास्तवाशी ते संबंधित असले पाहिजे. जर कायदा जर हा रिअलिस्टिक असेल, वास्तवाशी संबंधित असेल, तर रिपब्लिक जे बुक आहे ते नक्कीच ते आयडियलिझमवरती लिहिलं असेल किंवा त्याच्यामध्ये आदर्शवादाची संकल्पना मांडलेली असू शकते. जर ह्या अशा पद्धतीने जर थोडंसं तुम्ही वेगळ्या टिकने जर विचार केला, तर तुम्ही आन्सरपर्यंत पोहोचू शकता. जर आता आपण म्हटलं की लॉ हे कायदे हे पुस्तक आहे ते आदर्शवादाशी संबंधित नाही, आदर्शवादाशी संबंधित नाही, हे जर आपण इलिमिनेट केलं, तर ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की ड बरोबर आहे ते इलिमिनेट होऊ शकतं. ठीक आहे. तर राहिला प्रश्न परत काय, लॉज आदर्शवादाशी संबंधित आहे असं आपण म्हणतो, म्हणजे रिपब्लिक वास्तववादाशी संबंधित असणार आहे का, बरोबर. कारण लॉज जर आपण आदर्शवादाशी संबंधित नाही असं म्हणत असेल, तर वास्तववादाशी संबंधित रिपब्लिक सुद्धा असू शकत नाही. कारण आपण लॉज ज्या अर्थी आदर्शवादाशी संबंधित नाही असं म्हणत असतो, तेव्हाच लॉज हे बुक आपण वास्तववादाशी संबंधित आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो. म्हणून जेव्हा रिपब्लिक जेव्हा वास्तववादाशी संबंधित नसेल, तर ते कशाशी संबंधित असेल, तर ते आदर्शवादाशी संबंधित असेल. म्हणून रिपब्लिक आदर्शवादाशी संबंधित असेल आणि लॉ जे आहे ते वास्तववादाशी संबंधित असेल. त्यामुळे क आणि ड जे ऑप्शन आहेत ते दोन्ही चुकीचे होताना दिसून येतात आणि त्यामध्ये आपण बघू शकतो अ आणि ब ज्या ठिकाणी ब चुकीचे, काही गरज नाही, ब बरोबर अ असं काहीच दिलेलं नाही. ज्या ठिकाणी ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले ते आपण बघू शकतो की अ आणि ब आपण बरोबर म्हणू शकतो. असं जर थोडंसं पुस्तकाच्या बाबत जर आपण काही ट्रिक्स जर तुम्ही डेव्हलप केल्या, जे मी आता तुम्हाला सद्यस्थितीमध्ये सांगत आहे की या वेळी तुम्हाला अशा कॉमनली किंवा थोडंसं रिलेटेड क्वेश्चन बाबत जर विचार करत जर तुम्ही प्रश्नांची उत्तर दिली, तर तुम्ही त्या योग्य उत्तरापर्यंत पोहोचत असतात. खूप अभ्यास असावा असं नसतं, थोडा जरी अभ्यास असतो, म्हणजे आपण अभ्यास करतच असतो, करत नाही असं नाहीये, पण थोडंसं स्मार्टली टेक्निकली विचार केले तर आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि ह्या दिवसामध्ये ह्या ट्रिक्स आहेत ते तुम्हाला डेव्हलप करायच्या आहेत. आता प्लेटो आपण पाहत आहोत की ग्रीक तत्वज्ञ आहे, राजकीय विचारवंत आहे. ग्रीसमध्ये तो उच्चभ्रू कुटुंबात त्याचं कुटुंब होतं. पालक राजेशाही रक्ताचे होते, म्हणजे पॅरेंट्स हॅव बीन राईट ब्लड, त्यामुळे तो सॉक्रेटिसचा सुद्धा अनुयायी असताना दिसून होता. तर प्लेटोचा लोकशाहीवरील विश्वास म्हणजे रिपब्लिक आणि द स्टेटमेंट अँड द लॉज मध्ये प्रतिबिंबित झालेला दिसून येतो. प्लेटो त्याच्या रिपब्लिक पुस्तकात काय सांगतो, नीतिशास्त्र, तत्वज्ञान,
तत्वज्ञानाविषयक गोष्टींची चर्चा करतो. आणि हे रिपब्लिक हे जे पुस्तक आहे ते आदर्शवादाशी संबंधित आहे आणि त्याबाबतच प्लेटोचे जे कायदे हे पुस्तक आहे, लॉ हे जे पुस्तक आहे ते वास्तववादाशी संबंधित असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, म्हणून त्यानुसार लॉज हे बुक ते वास्तववादाशी संबंधित आहे आणि रिपब्लिक जे बुक आहे ते आदर्शवादाशी संबंधित असलेलं आपल्याला दिसून येतं, म्हणून त्याचं आन्सर होतं डी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. इन प्लेटो स्टेट द एलिमेंट ऑफ रिझन इज प्रेझेंट. बरोबर, प्लेटोच्या राज्यात तर्कशक्तीचा नेमका आधार कोणता आहे? तत्वज्ञानी, सैनिक, कामगार का कॉमन मॅन किंवा सामान्य पुरुषामध्ये तर्कशक्तीचा घटक असतो असं म्हटलेलं आहे. तर याचा आन्सर आपण देऊ शकता. बरोबर, प्लेटोच्या राज्यात नेमकं कशाला महत्व आहे ते आपण पाहिलं. तत्वज्ञानाला, फिलॉसॉफर किंगला जास्त महत्व आहे. सगळ्यात रिझनच्या बाबतीत तर्कशक्ती, राजा हा तत्वज्ञान आहे, तर्कज्ञानी आहे, तर्कशास्त्राचं त्याला नॉलेज आहे, त्याच्यामुळं तत्वज्ञानी किंवा फिलॉसॉफर जे आहे ते रिझन जे प्लेटोच्या स्टेट बाबत द एलिमेंट ऑफ रिझन त्याबाबत म्हणता येईल. ठीक आहे, त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हिअर ए. काय आपण पाहिलं की तर्कशास्त्रानुसार त्याने विचार केलेला आहे, तर त्यानुसार त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता प्लेटो सोबतच आपण अरिस्टॉटलची सुद्धा काही क्वेश्चन बघणार आहोत. नेमकं अरिस्टॉटल काय क्वेश्चन म्हणतात किंवा सोडवण्याच्या पद्धती कशा असल्या पाहिजे. ठीक आहे, अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल द 3 नॉर्मल फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट आर. बरोबर, म्हणजे अरिस्टॉटलच्या मते सरकारचे 3 सामान्य प्रकार आहेत. सरकारचे 3 सामान्य प्रकार जे आहेत ते आपल्याला अरिस्टॉटलने मांडलेले दिसून येतात. तर ते नेमके कोणकोणते आहेत? जवळपास कसं होतं की सगळेच क्वेश्चन आपले एकसारखे, सगळेच आन्सर ऑप्शन जे आहेत ते जवळपास सारखे असताना दिसून येतात, पण तसं न करता थोडंसं विचार करून कॉमनली काही हिंट्स वापरून आपला या प्रश्नांची उत्तर देता येतात. बरं, निशिप एरिस्टोक्रसी पॉलिटी, निशिप एरिस्टोक्रसी डेमोक्रेसी, ट्रॅनी अलिगार्की डेमोक्रेसी का नन ऑफ द अबव. ठीक आहे, वरीलपैकी नाही वगैरे असंही सांगण्यात आलेलं आहे. आता अरिस्टॉटलने सरकारचे 3 प्रकार नेमके कोणकोणते सांगितलेले आहेत. सगळ्यात सुरुवातीचे आपल्याला बघू शकतो की नेमकं अरिस्टॉटलने कोणते एकदम हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. जुलूमशाही किंवा अल्पसत्ताक वर्ग व जुलूमशाही विषयी जास्त सगळ्यात सुरुवातीला, सामान्य नंतर बोललेला आहे अरिस्टॉटल, पण जुलूमशाही विषयी अगदी सुरुवातीला बोललेले नाही, त्यामुळे हा ऑप्शन जाऊ शकतो. राजेशाही विषयी बोललेले आहे, लोकशाही जे बोललेला आहे, लोकशाहीचा सगळ्यात जे नंतर 6 प्रकार सांगण्यात आलेले सगळ्यात शेवटी लोकशाही विषयी तो बोललेला आहे. त्यामुळे सुरुवातीला अगदी सरकारचे 3 प्रकारामध्ये लोकशाहीचा जो समावेश आहे तो होणार नाही. पण राजेशाही, अभिजात वर्ग किंवा अरिस्टोक्रसी पॉलिटिक यांचा सगळ्यात सुरुवातीला अरिस्टॉटलने सरकारच्या 3 सामान्य प्रकारामध्ये त्याचं विभाजन केलेलं होतं, म्हणून त्याचा आन्सर आहे ए, जे की राजेशाही, अभिजात वर्ग, राजकारण यांचा समावेश होत असताना दिसून होतो. आता ह्या ठिकाणी आपण संविधानाचे वर्ग नेमकं कोणकोणते ह्याच्यात आपण बघितलं की राजेशाही म्हटलं हुकुमशाही, अभिजात वर्गाचे, बहुजनशाहीचे अनेकांचे राज्य असेल, राजनीतिक जे असेल की सामान्य स्वरूपाचे सरकार म्हणजे जिथे राज्याची हित असेल, किंवा अलिगार्की सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेली होती. पण सगळ्यात सुरुवातीला जर आपण बघितलं की मॉनार्की असेल, पॉलिटी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा अरिस्टोक्रसीचा जो वापर आहे तो अरिस्टॉटलने सरकारच्या 3 सामान्य प्रकारामध्ये केलेला दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन. अरिस्टॉटलच्या मते गुलामगिरी गुलामांसाठी चांगली असते, कारण काय? बरोबर, विचारण्याचा काय हेतू आहे बघा की अरिस्टॉटलच्या मते काय गुलामगिरी चांगली आहे, पण कशासाठी? कारण त्यांना सतत अन्नाचा पुरवठा मिळतो, मालक गुलामाचे रक्षण करतो, मालक गुलामाला मारत नाही किंवा त्याला दुसऱ्या हाताने पुण्य मिळते. म्हणजे गुलामांना जर गुलामीसाठी चांगले असेल तर असते याच्यासाठी दुसऱ्या हाताने पुण्य वगैरे मिळतं, म्हणून त्यांना चांगली वागणूक दिली जाते का? तर अरिस्टॉटलमध्ये काय होतं की गुलामगिरी गुलामासाठी चांगली असते असं म्हणतात, कारण गुलामगिरी हा पाया मांडलेला आहे, जगात सर्वश्रेष्ठ मांडलेला आहे. म्हणजे सुरुवातीला श्रेष्ठ कनिष्ठ असं ॲनिमल किंवा असं विभाजन सुद्धा आपल्या अरिस्टॉटलकडून करण्यात आलेलं दिसून येतं. तर ह्या ठिकाणी जेव्हा आपण बघतो की गुलाम
गिरी गुलामांसाठी का चांगली आहे? त्यांना सतत अन्नाचा पुरवठा मिळतो म्हणून आहे का? नाही, नक्कीच असं नाही. मालक गुलामांचे रक्षण करतो का? रक्षण करत नाही, त्यांच्याकडून काम करून घेतात, राबवून घेतात. गुलामाला मारत नाही म्हणून नाही, हे पण रिझन दिसत नाही. पण त्याला एकंदर ही गेट्स व्हर्च्युअली सेकंड हँड, म्हणजे त्यांना एक पुण्य लाभतं. म्हणून अरिस्टॉटलच्या मते गुलामगिरी गुलामासाठी चांगले असते असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हियर डी. ठीक आहे. ओके, बरोबर आहे रोहिणी मॅडम. बरोबर. मग हे आपण गुलामगिरीविषयी जेव्हा विचार करत असतो तेव्हा लक्षात येतं की अरिस्टॉटलने सगळ्यात सुरुवातीला सांगितलं, सर्वोत्तम लोक म्हणजे त्यांचे आत्मा असेल लोक, तार्किक व्यक्ती असते, त्यांनी गुलाम आणि मालक यांच्यामध्ये फरक सुद्धा केलेला दिसून येतो. जे ज्येष्ठ असतात त्यांनी कनिष्ठावरती राज्य करून, म्हणजे गुलामगिरी शक्यतो अरिस्टॉटलकडून स्वीकारलेली दिसून येते. आत्म्याला शरीरावर राज्य करायचे असते आणि बौद्धिक जी शक्ती आहे ती मालकांच्याकडे आहे. त्यामुळे गुलामांनी त्यांच्याप्रमाणे राहावं. गुलामांमध्ये फक्त बौद्धिक शक्ती नसतेच, फक्त त्यांच्याकडे एक शारीरिक ताकद असते. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वासाठी मालकांच्याकडे किंवा स्वामीकडे बौद्धिक शक्ती असते तर गुलामांच्याकडे ताकद असते. तर त्यांनी दोघांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. बौद्धिक नैतिक विकासासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. गुलामांशिवाय कुटुंबाला चांगले जीवन मिळणारही नाही किंवा जीवन जगणे शक्य नाही. इतकंही आपल्याला अरिस्टॉटलने गुलाम आणि स्वामी यांच्यामध्ये जेव्हा फरक करत सांगितले होते त्यावेळी ह्या गोष्टी जास्त अधोरेखित केलेल्या आपल्याला दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे की अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल द फंक्शन ऑफ द स्टेट इज. अरिस्टॉटलच्या मते राज्याचे नेमकं चांगलं कार्य कोणतं असलं पाहिजे? चांगले प्रशासन, आर्थिक चांगुलपणा, व्यक्तीची नैतिक अपरिपूर्णता का वरीलपैकी काही नाही. तर यामध्ये आपण बघू शकतो गुड ॲडमिनिस्ट्रेशन बाबत सुरुवातीला अरिस्टॉटल स्टेट फंक्शन विषयी बोलताना दिसत नाही. इकॉनॉमिक कोऑर्डिनेट सुद्धा नाहीये. मात्र मोरल परफेक्शन विषयी आपण अरिस्टॉटल बोलताना दिसून येतो. मोरल परफेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल जर पाहिलं तर अरिस्टॉटल मध्ये राज्याचे कार्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणून त्याचं आन्सर आहे सी, की व्यक्तीची नैतिक परिपूर्णता जी आहे ते राज्याचे कार्य करण्यास सक्षम असते. ठीक आहे. तर राज्याच्या कार्यामध्ये आपण बघू शकतो की राज्याचे कार्य म्हणजे नेमकं काय, तर व्यक्तीची नैतिक परिपूर्णता असेल, शैक्षणिक संस्थासारखं असतं म्हणून सांगितलेलं आहे. एकंदरीत चांगल्या जीवनाला चालना देण्यासाठी सकारात्मक कार्य हे राज्याकडून केलं जातं आणि नागरिकांना बौद्धिक नैतिक शारीरिक चांगुलपणाचे एक प्रशिक्षण देण्याचे एक साधन म्हणून त्याकडे पाहिलं जातं. म्हणून नैतिक कार्य, राज्याचं कार्य जे आहे ते व्यक्तीची नैतिक परिपूर्णता करणे इतकं असलेलं दिसून येतं. म्हणून त्याचा आन्सर आहे नैतिक परिपूर्णता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे जेएस मिलवर की विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्ट. अशा पद्धतीने आपल्याला सेट बरोबर नेटच्या एक्झामसाठी सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांची आपल्याला जास्तीत जास्त तयारी करणं अत्यंत गरजेचं असतं. नेमकं काय विचारण्यात आलेलं आहे आपल्याला की खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे. बरोबर, जेएस मिल नेमकं कशाविषयी बोलतात, अरिस्टॉटल नेमकं कशाविषयी बोलतात. आता जेव्हा आपण विचार करतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बघा, आपल्या सेशनमध्ये सुद्धा मी वारंवार सांगितलेलं आहे की जेव्हा आपण एखादा प्रश्न सोडवत असतो किंवा आपण जेव्हा क्वेश्चन आन्सर सोडवत असतो किंवा त्याहीपेक्षा एक्झाममध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा लक्षात ठेवायचं की नेमका प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक वाचायचे. काय यामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की यामध्ये आपलं बरोबर नाही असं विचारण्यात आलेलं आहे. नेमकं प्रश्न आपल्याला काय विचारलं हे पॉइंट आउट करायचं, त्याला अंडरलाईन करायचं, राऊंड करायचं, म्हणजे त्यानुसार आपल्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. कधी कधी काय होतं की पहिलाच जर प्रश्न जर आपल्याला माहिती असेल, बरं जेएस मिल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते आधुनिक उदारमतवादाविषयी बोलतात, हे नक्की हे बरोबर आहे. हे जेव्हा आपण पहिलाच ऑप्शन वाचतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही जेएस मिल म्हणजे आधुनिक उदारमतवाद, त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे, आन्सर ह्याचा ए असणार आहे. मग आपण काय करतो की अशा वेळी ए ला आपण टिक करून येतो. आणि काय होतं जेव्हा अशा पद्धतीने आपण आन्सर टिक करतो तेव्हा आपली दाट शक्यता असते की उत्तर चुकण्याची. त्यामुळे असे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या होऊ नयेत याकरिता आपल्याला प्रश्न जो देण्यात आलेला असतो तो व्यवस्थितरित्या रीड करायचा, व्यवस्थितरित्या वाचायचा. आपल्याला त्यामध्ये नेमकं काय विचारलेलं हे परफेक्ट लक्षात घ्यायचं आणि त्यानुसारच मग आपण
पर्यायाकडे जायचं आणि त्यानुसार आपले योग्य पर्याय त्यामधून निवडायचा आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की अत्यंत महत्त्वाची ट्रिक आहे की नेमका प्रश्न काय दिलेला आहे तो व्यवस्थितरित्या वाचणं गरजेचं आहे. सेकंड ऑप्शन काय तर अरिस्टॉटल नवीन उदारमतवादाविषयी किंवा न्यू लिबरलायझेशन बोलतो का. जॉन रॉल्स माहिती आपल्याला किंवा आता बऱ्याच वेळा माहिती असतं की रॉल्स जे आहे ते न्यायाच्या सिद्धांताविषयी बोलतात, म्हणजे हे बरोबर असेल. बरेच विद्यार्थ्यांनी सुद्धा अशा पद्धतीने उत्तराला टिक करून आलेले दिसून येतात. ठीक आहे. तर माओ त्से तुंग असेल समाजवादी वर्गुद्धाचा टप्पा, तर यामध्ये आपल्याला नेमकं कोणती गोष्ट बरोबर नाही हे इतकं विचारण्यात आलेलं आहे. बरोबर. तर ह्या ठिकाणी दोन तर गोष्टी आपल्या बरोबर असलेल्या माहितीच, चुकीची कोणती हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. माओ त्से तुंग सुद्धा समाजवादीविषयी बोलतात त्यामुळे तेही बरोबर आहे. शिवाय पोस्ट मार्क्सिझम म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख केला जातो, त्यामुळे वर्ग संघर्ष वॉर्स्टेज सुद्धा त्याविषयी ते बोललेले आहेत. तर नेमकं अरिस्टॉटल काय नवीन किंवा न्यू लिबरलिझम अरिस्टॉटलचं नाव आहे का. नाहीये. आपण न्यू लिबरलिझम मध्ये कोणकोणते महत्त्वाचे थिंकर्स आहेत ते सुद्धा आपण सेशनमध्ये बघितलेलं होतं. मी मागेही सांगितलं की क्लासिकल लिबरलिझम, न्यू लिबरलिझम यांची मेन थीम लक्षात ठेवायची. त्या रिलेटेड जे महत्त्वाचे थिंकर्स आहेत ते जेव्हा आपण व्यवस्थितरित्या पॉईंट आउट करतो, नोट डाऊन करतो, माहिती करून घेतो किंवा माहिती असतील तर त्यानुसार अशा पद्धतीने प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येतात. त्यामुळे यामध्ये जर चुकीचं आन्सर बघितलं असेल, चुकीची जोडी कोणती असेल तर ते आपला बी असेल. अरिस्टॉटल नव उदारमतवादाशी बोलत नाही, त्यामुळं याचं आन्सर म्हणजे ॲक्च्युली हे चुकीचं स्टेटमेंट आहे. आन्सर जे आहे ते बी आहे. ठीक आहे. ओके. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपण पुढचा प्रश्न जे.एस. मिलचा बघतोय. जे.एस. मिल नेमकं काय लिहितात तर समाज लोकांच्या वर्तनाची शिक्षा कधी देऊ शकतो. बरोबर. जे.एस. मिल राईट्स दॅट सोसायटी कॅन पनिश पीपल्स बिहेवियर वेन. ते बहुसंख्य लोकांच्या इच्छेच्या विरुद्ध असतील तेव्हा शिक्षा देऊ शकतात, किंवा सामाजिक एकता बिघडवते तेव्हा शिक्षा देऊ शकतात, किंवा इन हार्म्स अदर पीपल म्हणजे इतर लोकांना हानी पोहोचवतात तेव्हा, का वरीलपैकी सर्व, जेणेकरून समाज लोकांच्या वर्तनाची शिक्षा कधी देऊ शकतो तर बाकी सर्वानुसार असं विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी आन्सर दिले तर चालेल. ओके. काय नेमकं याचा आन्सर आहे रोहिणी मॅडम. बरोबर. ओके. तर जे.एस. मिल जेव्हा सांगतात की समाज लोकांच्या वर्तनाची शिक्षा कधी देऊ शकतात तर ते बहुसंख्य लोकांच्या इच्छेविरुद्ध वागल्यामुळे शिक्षा देणं गरजेचं आहे का. की लोकांची इच्छा जरी असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या इच्छेनुसार वागतोच असं नाही, त्यामुळे शिक्षा देणं क्रमप्राप्त नाही, त्यामुळे हे आन्सर असू शकत नाही. सामाजिक एकता बिघडवली म्हणून किंवा अंडरमाइन्स केलं म्हणून शिक्षा देणार का. नाहीये. वरीलपैकी सर्व सुद्धा येऊ शकत नाही, कारण या दोन्ही गोष्टी चुकीचे आहेत. त्यामुळे इतर लोकांना जेव्हा हानी पोहोचवली जाते तेव्हा अशा पद्धतीने जे.एस. मिल लिहितात की समाज लोकांच्या वर्तनाची शिक्षा इतर लोकांना हानी पोहोचल्यानंतर देऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज द लास्ट क्वेश्चन इन दिस सेशन. काय जे.एस. मिल विषयी सांगण्यात आलेले काय आहे तर जे.एस. मिल त्यांचा काय विश्वास आहे. जे.एस. मिल यांचा असा विश्वास आहे की शिक्षण हे असे असावे नेमके, म्हणजे जे.एस. मिल बिलीव्स दॅट एज्युकेशन शुड बी mandated by the state, determined by the विशेष of the behavior, determined by the विशेष of the child, या determined by the majority opinion. बरोबर. म्हणजे शिक्षण नेमका कसा असावा, राज्याने आदेश दिल्याप्रमाणे असावं, वर्तनाच्या इच्छेनुसार निश्चित केलेलं असावं, किंवा मुलांच्या इच्छेनुसार ठरवलं जावं, किंवा बहुमताच्या मताने निश्चित केलेलं असावं. आता जेव्हा आपण जे.एस. मिल पाहतो, बरोबर, जेव्हा आपण जे.एस. मिलचा विचार करतो किंवा बऱ्याच जणांना समजा नाही आठवलं ऑन दी स्पॉट तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय देऊ शकता की नेमकं जे.एस. मिल कशाबाबत किंवा शिक्षणाबाबत जेव्हा बोलत असतात तेव्हा नेमकं शिक्षण हे कसं असावं सांगत असतील. आता जर आपण मुलांच्या इच्छेनुसार ठरवलं तर शिक्षण काय, म्हणजे प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात, प्रत्येक मुलाचं मत वेगळं असू शकतं,
त्यामुळे मुलांच्या इच्छेनुसार ठरवण्याचा प्रश्नच येणार नाही, त्यामुळे हे एलिमेंट होऊ शकतं. आता वर्तनाच्या इच्छेनुसार कसं हे करणार, त्याच्यासाठी निश्चित अशी मर्यादा घालून द्यावी लागेल, निश्चित असे डिटर्मिनेशन असणं गरजेचं आहे. त्यामुळे ही अशा पद्धतीने वर्तनाच्या इच्छेनुसार शिक्षण दिलं जावं असंही आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळं ब जे आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी एलिमिनेट करता येईल. बहुमताच्या मताने निश्चित मेजॉरिटी बाय डिटरमाइन बाय द मेजॉरिटी ओपिनियन सुद्धा करता येतं. कदाचित आपल्याला ते वाटू शकतं, पण अ आणि ड मध्ये जेव्हा 50-50 मध्ये जेव्हा आपण होतो तेव्हा त्यातल्या त्यात जास्तीत जास्त जो आयडियल असेल ते आन्सर असू शकतं. बहुमताच्या किंवा मेजॉरिटीच्या ओपिनियननुसार शिक्षण असावं असं जे.एस. मिलचा विश्वास नव्हता. नेमकं काय होतं तर राज्याने आदेश दिल्यानुसार शिक्षण असावं असं आपल्या जे.एस. मिलनं सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचं आन्सर जे आहे ते आन्सर इज दॅट हिअर फर्स्ट. बरोबर. ठीक आहे, त्याचं आपण आता कॉन्ट्रिब्युशन ऑफ जे.एस. मिल बघू शकतो की कोणकोणत्या गोष्टी आपल्या जे.एस. मिलने हे सांगितलेलं आहे. जे.एस. मिल म्हणजे स्वातंत्र्याचे समर्थक म्हटले जाते. लोकशाही संस्थेसाठी एक मोठी गोष्ट त्यांनी दिलेली आहे. काहींचे मते तर बेंथमच्या राजकीय तत्वज्ञानाचे जे काही म्हणजे बेंथमने जे काही राजकीय तत्वज्ञानाबद्दल ज्या काही गोष्टी दिल्या नाहीत त्या जोडून घेण्याची किंवा त्याच्या पुढचे जे कार्य आहे ते जे.एस. मिलने केलेलं दिसून येतं. मग नेमकं काय सांगितलं त्यांनी, सोयीस्कर त्याची सुधारणा सांगितली होती. महिलांसाठी मताधिकार दिलेलं होतं. सार्वत्रिक प्रौढ मताधिकारांसाठी सुरुवात करणारे व्यावहारिक होते म्हणजे जे.एस. मिल यांचं. मग जे.एस. मिल यांनी कोणाचा उद्देश घेतलेला होता तर बेंथम त्यांचे गुरु असतील किंवा बेंथमच्या नुसार त्यांनी पुढच्या गोष्टी जे.एस. मिल उदारमतवादी दृष्टिकोनातून आपली मतं मांडलेली दिसून येतात. सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा कोणती कन्सेप्ट असेल तर तो व्यक्तिवाद असेल. बरोबर, म्हणजे मिल बेंथमच्या व्यक्तिवादाचा जो काही अर्धा भाग आहे पुढे मांडण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे स्वतःच्या सुखदुःखासाठी लढणारी एक वेगळी संघटना असू शकते. एक मैत्रीपूर्ण व्यक्ती बाह्य सुखाच्या दृष्टिकोनातून विचार करत नाही तर ती केवळ अंतर्गत ओळख विवेकाच्या दृष्टीने जास्तीत जास्त विचार करत असताना दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने या पद्धतीने आपला व्यक्तिवाद जो आहे तो जे.एस. मिलचा दिसून होतो. लोकशाहीबाबत सुद्धा त्यांनी स्वतःची मतं मांडलेली आहेत. मतदानाची शक्ती ओळखण्याचं आव्हान दिलेलं आहे. मतदानाचा अधिकार वापरण्यासाठी त्यांनी सांगितलेलं दिसून येतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण उदारमतवादी दृष्टिकोनातून जे.एस. मिलला लक्षात घेतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्याची संकल्पना जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, जी की आपल्या जे.एस. मिलने मांडलेली दिसून येतं. अल्पसंख्याकाचे कारण सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की अल्पसंख्याकाच्या प्रतिनिधीचे त्यांनी समर्थन केलेलं दिसून होतं. लोकशाहीचे खरे समर्थक तेच असतात. अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण लोकशाही व्यवस्था जी आहे ती अपयशी ठरेल. म्हणजे अल्पसंख्याकांना जर प्रतिनिधित्व मिळाले तर लोकशाही यशस्वी ठरू शकते असं आपल्या जे.एस. मिलचं मत असलेलं दिसून होतं. त्यासोबतच आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुणात्मक आनंद. मिल नेमकं परिणामात्मक आनंदाऐवजी गुणात्मक आनंदावरती जास्त भर आहे. क्वांटिटेटिव्ह पेक्षा क्वालिटेटिव्ह हॅपीनेसला जास्त महत्त्व देत असताना दिसून होतं. म्हणजे एकंदरीत उपयुक्तवाद नष्ट अधोगती झाली आहे. त्यांची गुणात्मक संकल्पना मांडत असताना त्यांनी असं सांगितलं की सार्वजनिक आणि राजकीय विचारवंताच्या दृष्टीने उपयुक्तवाद आणि यांची संकल्पना जी आहे ती आपला जे.एस. मिल यांच्याकडून मांडलेली दिसून येईल. अकॉर्डिंग टू कन्फ्युशियस, विच कन्सेप्ट एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ individuals fulfilling their roles and responsibilities within the social hierarchy. ओके, आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलेलं होतं की कन्फ्युशियसच्या मते नेमकं काय आहे, जी सोशल हेरार्की सामाजिक पदानुक्रमात व्यक्तीने त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या महत्त्वावरती कोणती अशी संकल्पना आहे की ती भर देते. त्यामध्ये आपण बघितलेलं होतं तियान, दाओ, जिओ का ली वेगवेगळे आपण तत्व इथिक्समध्ये आपण पाहिले होते की त्या इथिक्समध्ये आपण
कोणकोणते आहेत पॉईंट्स ते बघितलं होतं. रेन असेल, बरोबर, ली होतं, रेन होतं, आणखी कोणते होते ते तुम्ही मला सांगू शकता. ई होतं, बरोबर. तर इथिक्सच्या जे होते त्यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि हा आपला प्रश्न मागच्या एक्झामला 7 एप्रिल 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही मला याचं उत्तर जे आहे ते चॅट बॉक्समध्ये सांगू शकता की नेमकं कन्फ्युशियसच्या मते सामाजिक पदानुक्रमात व्यक्तीने त्यांच्या भूमिका आणि जबाबदार पार पाडण्याच्या महत्त्वावर कोणत्या संकल्पनेवरती भर दिलेला होता. एक्झॅक्टली ली या संकल्पनेवरती भर दिलेला होता. आपण ती कन्सेप्ट पाहिली होती, त्याच्या इथिक्समध्ये आपण ह्या गोष्टी घेतलेल्या होत्या. ठीक आहे. जरी तुम्हाला कन्फ्युशियसचा जेव्हा आपण अभ्यास करतो, मागच्या सेशनमध्ये आपण त्याची चर्चा केलेली होती, पण हा एकदमच नवीन ज्यांच्यासाठी नवीन थिंकर आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छिते. त्यांच्यातले जे मेन थीम आहे, जे मेन पॉईंट्स आहेत ते फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता आपल्याला बघू शकतो की त्याच्यामध्ये आपण ली बघितलेलं होतं, ई बघितलेलं, रेंट बघितलेलं होतं, जिओ वगैरे असं कुठं होतं का, दाव आलेलं का, ते म्हणजे जरी समजा तुम्ही इलिमिनेट करत आला तरी सुद्धा तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. त्यामुळे जेव्हा विचारवंतांचा अभ्यास करतो ना आपण, तेव्हा त्या विचारवंतामध्ये नेमकं काय विचारलं जातं किंवा त्यांच्या विचारवंतामध्ये नेमक्या कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की त्या मी फोकस केल्या होत्या, ती माझी मेन थीम होती, हे जर तुमच्या पक्क लक्षात आलं की येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या किंवा योग्यपणे देता येतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, द अनालिटिक्स इज रिलेटेड टू. ओके, द अनालिटिक्स खालील कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे. निकोमाचस, प्लेटो, कन्फ्युशियस या डेस्टिनी वगैरे असं आहे ते, राजहंस किंवा चौडेस्टिनी. तर अनालिटिक्स हे नेमकं काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला काही वेळ देण्यात येईल, याचा आन्सरला तुम्ही आन्सर देऊ शकता. ठीक आहे. काय असेल याचा आन्सर? आता नेमकं अनालिटिक्स काय आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कशामध्ये आपण घेतलं होतं, जेव्हा आपण कन्फ्युशियसचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला नेमकं काय बघायचं, त्यांची बुक्स कुठले आहेत, त्यांचे इथिक्स काय आहे, नोट डाऊन करू शकता. बुक्स कुठले आहेत, त्यांचे क्लासिक्स म्हणजे नेमके काय आहेत, कोणकोणत्या बुक्समध्ये किंवा कोणकोणत्या इथिक्समध्ये काय सांगितलेलं आहे, मेन थीम त्यांची काय, ह्या गोष्टी लक्षात आल्या की तुमच्या लगेच कळेल की प्रश्नाचं उत्तर काय. तर हे द अनालिटिक्स जे आहे ते कन्फ्युशियसच बुक आहे, ॲक्च्युली त्याचं पुस्तक आहे. ते कोणाचं असं विचारण्यात आलेलं होतं. आता प्लेटोचे पुस्तक आपण बघितलं होतं, प्लेटोची 2 पुस्तक आहे, दी लॉज, द स्टेटमेंट्स वगैरे आपण पाहिली होती. त्यामुळे तुम्हाला प्लेटोची पुस्तकं परफेक्ट माहीत असतील तर तुम्ही प्लेटो ह्या ठिकाणी इलिमिनेट करू शकता. किंवा अनालिटिक्स विषयी तर तुम्हाला परफेक्ट माहिती आहे की नाही, हे बुक आपल्याला कन्फ्युशियस रिलेटेडच आहे. तर अशावरून तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे याचा आन्सर काय आहे, आन्सर इज दॅट सी, म्हणजे कन्फ्युशियस आहे ज्यांचं द अनालिटिक्स हे पुस्तक आहे. सरळ सरळ हा क्वेश्चन जो आहे ना, हा क्वेश्चन 2022ला नेटच्या एक्झामला विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतात, हे लक्षात असू दे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की which of these not one of the name used to refer Confucius. ठीक आहे. ओके, चुकून आन्सर क्लिक झालं. कन्फ्युशियसला संदर्भित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नावापैकी कोणते नाव नाही असं विचारण्यात आलेलं आहे. तर कुंग चिव आहे, मास्टर क्वीज आहे, मास्टर कुंग आहे का कुंग फू शूज आहे. ठीक आहे. आता आपण ते ह्याच्यामध्ये आहे, ते क्लासिकमध्ये जेव्हा आपण पाहिलेलं होतं बुक्स आहेत त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत बरं का. कुंग चिव, कुंग मास्टर कुंग वगैरे ते आपण काल पाहिलेले आहेत. तर कुंग क्विक्स जे आहे ते नाहीये, म्हणजे कोणते नाव नाहीये, तर मास्टर क्विक्स जे आहे ते नाव नाहीये. ठीक आहे. एक्स्ट्रीमली सॉरी, आन्सर येत आहेत ह्या ठिकाणी. ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, कारण चुकून आन्सर इथं राहिलेले आहेत. ओके, हे डन करायचे राहून गेलं. ठीक आहे. विच बुक्स आर ॲट द हर्ट ऑफ द कन्फ्युशियस कॅनन. ओके, कन्फ्युशियनच्या धर्मग्रंथाच्या केंद्रस्थानी नेमकी कोणती पुस्तके होती. द 5 क्लासिक अँड द 4 बुक्स, द आय अर्चिंग अँड द 4 बुक, द 5 क्लासिक अँड द अनालिटिक्स अँड फर्स्ट किंग अँड द 5 क्लासिक. बरोबर. तर आपण कन्फ्युशियसच्या धर्मग्रंथाच्या केंद्रस्थानी असणारे आपण बुक्स बघितले होते की 5 क्लासिक्स, म्हणजे त्याचे जे काही पवित्र ग्रंथ होते त्यामध्ये आपण पाहिले होते की
4 बुक्स अशा पद्धतीनं ते आहेत, त्यामुळे त्याचा आन्सर जे आहे आन्सर इज दॅट ए आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एक्स्ट्रीमली सॉरी बरं का, चुकून आन्सर तसेच राहून गेले, हिडन झालेली नाहीत. हे सेशन वाटल्यास किंवा ह्याच्यावरती आणखी मी प्रश्न तयार करते तुमच्याकडे, तुम्हाला परत सेशन घेते. ह्यावेळी फक्त थोडंसं चुकीनं आन्सर्स असे झाले, फक्त किमान क्वेश्चन आन्सर तर तुमच्या डोळ्याकडून जाऊ देत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इतिहास आणि रूढीच्या विरुद्ध कन्फ्युशियसची खरी, बरोबर, इतिहास आणि रूढीच्या विरुद्ध कन्फ्युशियसची खरी डॅश ही संकल्पना सद्गुण आणि शहाणपणापासून येते आणि ती कोणीही मिळवू शकते असं विचारतात. तर ती नेमकी कोणती आहे? नॉबिलिटी, फिलाल पिएटी, ह्युमॅनिटी का रिलेशन? तर कुलीनता जी आहे, जी की इतिहास आणि रूढीच्या विरुद्ध कन्फ्युशियसची खरी कुलीनता ही कल्पना आणि सद्गुण आणि शहाणपणापासून येते आणि ती कोणीही मिळवू शकते असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कन्फ्युशियन धर्मात यापैकी कोणत्या नात्यावर भर दिला जात नाही? ठीक आहे. कोणत्या नात्यावर भर दिला? पालक आणि मुले, हे आपण पाहिलेलं होतं मागच्या सेशनला. पालक आणि मुले, राज्य आणि स्टेट अँड सब्जेक्ट असेल, मित्र मित्र का भाऊ भाऊ. तर यामध्ये कन्फ्युशियनच्या धर्मात जर पाहिलं जात नाही हे विचारलेलं आहे. मित्र आणि मित्र, फ्रेंड अँड फ्रेंड जे नातं आहे त्याच्या अर्थाने कन्फ्युशियन धर्मात यापैकी या नात्यावरती भर दिला जात नाही. फक्त लक्षात ठेवा की पालक आणि मुले या नात्यावरती भर दिला जातो, बरोबर. त्यासोबतच राज्य आणि सब्जेक्ट ह्या नात्यावर सुद्धा भर दिला जातो किंवा स्टेट अँड सब्जेक्ट ह्या नात्यावर सुद्धा भर दिला जातो. त्यासोबतच भाऊ आणि भाऊ, ब्रदर आणि ब्रदर ह्या नात्यावर सुद्धा भर दिला जातो. मात्र मित्र आणि मित्र ह्या नात्यावरती भर दिला जात नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कन्फ्युशियन लोकांसाठी जीवनाचा आदर्श म्हणजे डॅश किंवा श्रेष्ठ व्यक्ती असणे होय. जे श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे नेमकं काय आहे कन्फ्युशियनच्या बाबतीत? तर झुंजी, श्री, इन यांग का रेन, येन हे इथिक्समध्ये येतं, श्री पण नाहीये. झुंजी जे आहे त्यावरून आपल्याला कळतं की कन्फ्युशियन्स लोकांसाठी जीवनाचा आदर्श म्हणजे झुंजी हे किंवा श्रेष्ठ व्यक्ती असणे होय. ठीक आहे. ओके रोहिणी मॅडम, गुड. फक्त चुकून जरा क्वेश्चनचे आन्सर आपल्या ह्या ठिकाणी राहिलेत. हे सेशन आपण वाटल्यास परत क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट आपण परत घेऊ शकतो. आज हिडन झालेलं नाहीये चुकून, पण किमान क्वेश्चन तुमच्या डोळ्याकडून जाऊ देत. ठीक आहे. त्याची प्रॅक्टिस तुम्ही नीट करू शकता. ओके. ठीक आहे. पुढचा प्रश्न. कन्फ्युशियनद्वारे मानव डॅश अशा प्रकारे व्यवस्थित केले जातात की विश्वाच्या कार्याशी सुसंगत असतात, म्हणून विश्व समाजात सुसंवाद साधते, म्हणून समाज विश्वात सुसंवाद परत आणतो. कशामध्ये अशी गोष्ट घडते की जे ह्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेली आहे? ठीक आहे. राजकारणामध्ये अशी गोष्ट घडते, बिईंगमध्ये अशी गोष्ट घडते, निवासस्थानामध्ये अशी गोष्ट घडते का रिलेशनशिप किंवा नातेसंबंधामध्ये अशी गोष्ट घडते की कन्फ्युजनद्वारे मानव अशा प्रकारे व्यवस्थित केला जातो की विश्वाच्या कार्याशी ते सुसंगत असतात, म्हणून विश्व समाजात सुसंवाद साधला जातो, त्यामुळे समाज विश्वात सुसंवाद परत आणला जातो. असं नेमकं कोणत्या नात्यामध्ये सांगितलेलं, कोणत्या प्रकारामध्ये सांगितलेलं असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे? तर ही गोष्ट नातेसंबंधावरती आधारित आहे, जी की आपण आत्ताच पाहिलं की नातेसंबंध जे व्यक्तीला जास्त त्यांनी महत्त्व दिलं, तो व्यक्ती भाऊ व भाऊ यांच्यातील नातेसंबंध असेल. ठीक आहे. फ्रेंड्समधलं आपल्याला नाही म्हणून सांगितलं. ठीक आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो की नातेसंबंधामुळे अशी विश्वाच्या कार्याशी सुसंगत असतातच, मात्र समाज विश्वात परत सुसंवाद साधण्याचं कार्य जे आहे ते नातेसंबंधात केलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता ह्या ठिकाणी आपला हा पण नेटचा प्रश्न आहे. नेटला एका ठिकाणी विचारण्यात आलेला होतो 2021 ला. ठीक आहे. तर यापैकी कोणता अर्थ लीचा नाही, अर्थ नाही असं विचारण्यात आलेला आहे? ठीक आहे. आपण पहिले शिष्टाचार, इक्विटेट, प्रायोरिटी, रिच्युअल, वर्च्यू, सद्गुण जो आहे तो लीचा अर्थ नाही, नाही असे विचारले. लीचा अर्थ आपण शिष्टाचार म्हणून सुद्धा येऊ शकतो, विधी म्हणून सुद्धा आपल्याला विचारण्यात जाऊ शकतो, मात्र कोणता नाही आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचे आन्सर जे आहे, आन्सर इज दॅट हिअर सी आहे. ठीक आहे. सद्गुण जो आहे तो याचा अर्थ नाही आहे. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे ह्या सेशनमधला. यापैकी कोणते असं जगाचे काळे, स्त्रीलिंगी, नमते घेणारे, ढगाळ असं पैलू म्हणजे जगाविषयी, विच ऑफ द डेनोट्स डार्क, फेमिनाइन, इल्डिंग और
क्लाउडी आस्पेक्ट्स ऑफ द वर्ल्ड विषयी जेव्हा त्यांनी भाष्य केलं होतं तेव्हा त्याचं असं वर्णन कुणी केलेलं होतं किंवा काय म्हणून केलेलं होतं की नेमकं ते डेनोट्स डार्क फेमिनाईन इल्डिंग और क्लाउडी आस्पेक्ट आहे असं सांगितलं. आय शिंग इन यांग का इन और यंग डॉट टुगेदर म्हणून तर हे इन या प्रकारामध्ये त्याचं वर्णन करण्यात आलेलं होतं. अकॉर्डिंग टू हॉब्स लाईफ इन द स्टेट ऑफ नेचर वॉज. ठीक आहे. फर्स्ट वन इज दॅट हिअर बेटर दॅन लाईफ इन हिज ओन टाइम. सेकंड वन फ्री अँड नोबल. थर्ड वन पुअर सॉलिडिटी नेस्टी ब्रिटिश अँड शॉर्ट अँड लास्ट वन डिफिकल्ट बट ऑनेस्ट. ठीक आहे. तर आपण हॉब्स याबाबत पाहिलेलं होतं. मी तुम्हाला हॉब्स लॉक रूसो याबाबत आपण कंपॅरेटिव्हली स्टडी केलं होतं. नेमकं कशा गोष्टी लक्षात ठेवायच्या हे आपण पाहिलेल्या होतं. तर क्वेश्चन काय आहे तर हॉब्सच्या मध्ये निसर्गाच्या स्थितीत तो नेमका जीवन कसा जगू म्हणजे व्यक्तीबाबत याबाबत विचारण्यात आलेलं आहे. त्याच्या काळातील जीवनापेक्षा चांगलं होतं किंवा मुक्त आणि उदात्त होतं, गरीब, एकाकी, ओंगळ, क्रूर का लहान होतं का कठीण व प्रामाणिक होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हॉब्स मधील जी निसर्ग अवस्था होती त्यामधील व्यक्तीचं जीवन कसं होतं यावरती आपला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि कंपॅरेटिव्हली आपण ह्या गोष्टी घेतलेल्या होत्या की नेमकं हॉब्सचं व्यक्ती जीवन किंवा ह्युमन नेचर कसं होतं हॉब्स लॉ ऑफ रूसो. तर ह्याचं उत्तर मी तुम्हाला काही काळ देते, तुम्ही देऊ शकता. नेमकं निसर्ग अवस्थेमधील हॉब्सचं व्यक्ती जीवन होतं ते नेमकं कसं होतं. ठीक आहे. सांगू शकता तुम्ही याचं उत्तर नेमकं काय आहे ते. ओके. तर आपल्या ह्या ठिकाणी बघता त्याच्या काळातील जीवनापेक्षा चांगलं होतं का, व्यक्तीचं जीवन चांगलं होतं का, महत्त्वाचं हॉबचा कालखंड कसा होता, क्रांतीतला होता किंवा 1400-1500 शतकातला होता, त्यावेळी इंग्लंडमधली स्थिती कशी होती, व्यक्तीचं जीवन कसं, मुक्त आणि उदात्त तर नक्कीच नव्हतं, त्या कठीण आणि प्रामाणिक सुद्धा नव्हतं, म्हणजे गरीब, एकाकी आणि उघड असं ह्याचं उत्तर आहे. तर हे लक्षात कसं ठेवायचं, आन्सर काय आहे, सी आहे. आता बघा, जर एखाद्याला खरंच नाही वाटलं की नाही याचा आन्सर मला येतच नाही, म्हणजे काही ट्रिक्स लक्षात ठेवा. एखाद्यालाच वाटलं की नाही मला ह्या प्रेशराईज खाली काही गोष्टी लक्षात येतच आहे, सगळेच पर्याय जे एकसारखे वाटायला लागतात, तेव्हा कसं लक्षात ठेवायचं की हे दिलेलं पहिलं पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, सेकंड मुक्त आणि उदात्त हे सुद्धा पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, म्हणजे खूप काहीतरी चांगलं सांगतायत. असं कठीण पण प्रामाणिक म्हणजे हे सुद्धा फक्त एकच पर्याय यातला असा वेगळा आहे की तो ह्या तीनपेक्षा वेगळं पण सांगतोय, बरोबर. अशा वेळी कदाचित काय होतं की बऱ्याच वेळा, कदाचित नाही बऱ्याच वेळा असं होतं की ती उत्तर असण्याची बऱ्याच वेळा शक्यता असते. असंही तुम्ही कधीतरी ट्रिक्स वापरून पहा, जे की तुम्ही आता MCQचं जे तुम्ही आता प्रॅक्टिस करत आहात त्याबाबत. ठीक आहे. तर आपण जे बघितलं की हॉब्सनं प्रतिपादन केलं की मानवी वृत्ती नेमकी कशी आहे, भावना वैचारिक शारीरिकदृष्ट्या नेमक्या कशा आहेत किंवा त्याचं जीवन कसं होतं, तर एकाकी, गरीब, ओंगळ, क्रूर होतो. हॉबच्या मते निसर्गाची स्थिती योग्य आणि अयोग्य यात फरक त्यांना करता येत नव्हता आणि बरोबर किंवा योग्य आणि अयोग्य अशी कोणत्याही संकल्पनाचा किंवा वर्तनाचा एक मानक किंवा त्या पद्धतीने एक न्याय पद्धतीचं जीवन कसं असेल किंवा सामान्य कायदा म्हणजे नेमकं काय, ह्या गोष्टी त्या काळी अस्तित्वात नव्हत्या. म्हणजे एकंदरीत त्या काळचं मानवी जीवन हे आपल्याला असंस्कृतपणाचं असलेलं दिसून येतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन हिअर. Second question, Hobbes' ethical theory is clearly a form of rational egoism, rationalism, deontology या universalism in ethics. ठीक आहे. तर हॉबच्या नैतिक सिद्धांत हा स्पष्टपणे नेमकं कशाचं रूप आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर्कशुद्ध अहंकार आहे, तर्कशुद्ध परोपकार आहे, डेंटॉलॉजी आहे, नैतिकतेमध्ये सार्वत्रिकता आहे. तर आपण नैतिक सिद्धांतामध्ये आपण बघितलेलं, इथिक्समध्ये आपण बघितलेलं होतं की सॉरी हॉब्स नेमका कशाविषयी बोलतो, मानवी व्यक्तीविषयी बोलत असताना तो काय सांगतो, तर मानवी व्यक्ती हे क्रूर आहे, ओंगळ आहे, दुष्ट आहे, लहान आहे, ह्याविषयी म्हणजे कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट हा हॉबच्या बाबत दिसून येत होता. हॉबचा व्यक्तिविषयक जीवनाविषयी विचारण्याचा जो होता तो दिसून, म्हणजे ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी तर्कशुद्ध अहंकार जर बघितलं तर त्याचं या ठिकाणी उत्तर येऊ शकतं, त्याचं उत्तर तेच आहे. ठीक आहे. निसर्गाची स्थिती, मानवी स्वभाव, हॉब्स राजकीय सिद्धांत त्याच्या मानसशास्त्रातून आलेला दिसून येतो. त्याने निसर्गाच्या यांत्रिक संकल्पनेवरती भर दिला असतो. राज्याच्या निर्मितीची पूर्वी राज्याचं स्वरूप कसं होतं किंवा ते अस्तित्वात होतं का, त्या निसर्गातील अवस्थेतील मानवी जीवन कसं होतं, तर ते स्वार्थी होतं, अहंकारी होतं, उंगळवाण होतं, असं आपल्याला निसर्ग अवस्थेतील हॉब्सने मानवी
नेचरविषयी किंवा मानवी जीवनाविषयी आपल्याला प्रतिपादन केलेलं दिसून येतं. आणि त्यावेळी जे सरकार जे येणार असेल किंवा शासन जे त्यांच्यावरती करणार असेल ते कसं असेल, तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती जे काही अधिकार स्वतःचे आहेत ते त्यांच्याकडे सुपूर्द करून एक निरंकुश सत्ता त्यांच्यावरती असावी असं हॉब्सने काय केलेलं सांगितलेलं होतं. म्हणजे अशा अवस्थेमध्ये युद्धाच्या स्थितीत जर असेल तर प्रत्येक विरुद्ध माणसाविरुद्ध लढण्यासाठी तयार असतो. म्हणजेच एकंदरीत निरंकुश सत्तेचा त्यांनी वापर केला आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न आहे, ह्युमन हॅपीनेस कॅन ओनली बी डिफाईन्ड ॲज अ रिअलायझेशन ऑफ प्लेजर. दिस इज द बेसिस ऑफ हॉब्स थेअरी ऑफ. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की मानवी आनंदाची व्याख्या फक्त आनंदाची प्राप्ती म्हणून करता येते. हॉबच्या सिद्धांताचा हा आधार नेमका काय? मानवी स्वभाव आहे, ज्ञान आहे, मानवी मानसशास्त्र आहे का उपयुक्ततावादी मानसशास्त्र आहे? ठीक आहे. तर ह्या ठिकाणी जर थोडंसं पाहिलं आपण, हॉब जेव्हा बघितलेलं होता तेव्हा या गोष्टी केलेल्या होत्या की हॉब अभ्यासत असताना आपण म्हणतो की हॉबच्या व्यक्तीविषयी तो सांगतोय, फक्त मानवी स्वभावाविषयी तो बोललेला आहे का? नाही. तर नेमकं कशाविषयी बोल? मानवी जीवन जरी समजा क्रूर असेल, दुष्ट असेल, पण ते नेमकं कशासाठी आहे, कशासाठी त्याचा वापर केला जातो, म्हणजे एकंदरीत जी उपयुक्तवादी दृष्टिकोन होतो यामधून दिसून येतो. म्हणून त्याचा आन्सर आहे डी, जी की मानवी आनंदाची व्याख्या फक्त आनंदाची प्राप्ती उपयुक्तवादी मानसशास्त्र म्हणून करता येऊ शकते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, हॉबच्या मते ज्या परिस्थितीत प्रत्येकाच्या विरुद्ध प्रत्येकाच्या युद्धाची स्थिती असते त्या परिस्थितीत प्रत्येकाला या अधिकाराचा किंवा हा डॅशचा अधिकार असतो. कशात असतो? काही गोष्टींचा अधिकार असतो किंवा कायदेशीर गोष्टींचा अधिकार असतो, योग्य प्रक्रियेने ड्यू प्रोसेसचा असतो का सगळ्याच गोष्टींचा अधिकार असतो? ठीक आहे. म्हणजे हॉब जेव्हा अशी परिस्थिती युद्धाची निर्माण होते तेव्हा प्रत्येकाला नेमका कशाचा अधिकार असतो सांगतात. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे की एव्हरीथिंग, सर्व काहीचा अधिकार असतो. काही गोष्टींचा असेल, कायदेशीर ट्रीटमेंटचा असेल, योग्य प्रक्रियेचं असेल. म्हणजे हॉबच्या मते ज्या परिस्थितीत प्रत्येकाच्या विरुद्ध प्रत्येकाच्या युद्धाची स्थिती असते अशा वेळी या सगळ्या गोष्टींची किंवा या सगळ्या गोष्टींचा अधिकार असतो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, बरं आता हॉब्स म्हणतात की व्यक्ती नैसर्गिकरित्या मध्यभागी समान असतात. पुरुषांची मूलभूत समानता ही दहशत आणि दुःखाचे मुख्य कारण आहे. व्यक्तीमध्ये सामान्य, आता ज्या ठिकाणी पुरुष असाले त्याचा अर्थ असा असतो की व्यक्तीमध्ये म्हणजे बोथ मेल फिमेल, पण पुरुष असं शक्यतो ट्रान्सलेट झालेलं आहे किंवा दिलेले, पण शक्यतो व्यक्ती हे ग्राह्य ठरायचं की व्यक्तीमध्ये सामान्यतः समान क्षमता असते. ते अशा इच्छेसारखे जप करतात, ते एकाच गोष्टीची इच्छा करतात, दोघीही ते गोष्ट साध्य. पण युद्धजन्य जर परिस्थिती निर्माण झाली तरी तर प्रत्येक गोष्टींचा त्यांना अधिकार असायलाच पाहिजे असं आपल्या हॉब्सने याबाबत सांगितलेलं आहे. आता इथून पुढचे जे क्वेश्चन आहेत ते आपण लॉक विषयी बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे आहे. लॉकने त्याचा सामाजिक कराराचा सिद्धांत या शीर्षकाच्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. मी नेहमी सांगते की आपल्या जे थिंकर्स आहेत त्यांचे जे काही बुक्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि शक्यतो इंग्लिशमधील जे बुक्स असतात ती लक्षात ठेवायची. शक्यतो मराठीमधील ट्रान्सलेशन जे असतं ते आपल्या लक्षात येत नाही, कारण आपण वाचतानाच इंग्लिशमधली पुस्तकं वाचलेली असतात. जे रेफरन्स बुकमधून तुम्ही रेफर करता, आपले नोट्स असतील, आपले सेशन्स असतील त्याच्यामधून. ठीक आहे. फर्स्ट वन ऑप्शन इज हिअर, लेक्चर्स ऑन ज्युरिस्प्रुडन्स, टू ट्रिटीज ऑफ सिव्हिल गव्हर्नमेंट, सोशल कॉन्ट्रॅक्ट या रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट. म्हणजे लॉकने त्याच्या सामाजिक कराराचा सिद्धांत कोणत्या पुस्तकात मांडलेलं हे मी शिकवताना अगदी क्लिअर केलं होतं की नेमकं कोणत्या पुस्तकात कोणत्या गोष्टी मांडलेल्या आहेत. ह्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता की याचं आन्सर नेमकं काय असेल. ठीक आहे. ओके, बरोबर. तर याचा आन्सर आहे की टू ट्रिटीज ऑफ गव्हर्नमेंट मध्ये आपल्याला सामाजिक कराराचा सिद्धांत लॉकने या शीर्षकाच्या पुस्तकामध्ये किंवा टायटलमध्ये दिलेला आहे की टू ट्रिटीज ऑफ गव्हर्नमेंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन हिअर, अकॉर्डिंग टू लॉक द लेजिस्लेटिव्ह पॉवर इज लिमिटेड बाय. ओके, लॉकच्या मते कायदे करण्याची जी काही शक्ती आहे ती कुणाद्वारे मर्यादित आहे. ठीक आहे. स्थापित कायद्याचे निष्पक्ष शासन, श्रीमंत आणि गरिबांसाठी वेगवेगळे नियम असावेत, राज्यांसाठी भल्यांसाठी स्थापित केलेले कायदे असावेत किंवा एक मोनार्क किंवा एक सम्राटाकडून असावेत. ठीक आहे. तर आपण काय म्हणू शकतो, लॉक हा कसा आहे तर उदारमत्वादी आहे. बरोबर. लॉकने बऱ्याच गोष्टी व्यक्तीला काय केलेलं आहे की पॉझिटिव्ह अँगलनी बघितले. व्यक्ती
मुळात विवेकी असं सांगितलं. मग त्या रिलेटेड असणारं शासन पण कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार, म्हणजे सगळ्यांसाठी असणार आहे. मग एक सम्राट असून, मोनर्की असून चालणार आहे का, राजेशाही असून चालणार का, नक्कीच राज्याच्या भल्यासाठी स्थापित केले. राज्याच्या भल्यासाठी का, नाही तर व्यक्तीसाठी कायदे स्थापित केले. श्रीमंत आणि गरिबांसाठी वेगवेगळे कायदे का, कारण व्यक्तीला जर व्यक्ती ही विवेक आहे, व्यक्ती ही स्वार्थी नाही, व्यक्तीला तिचं चांगलं वाईट कळत असेल तर श्रीमंत आणि गरीब असा भेद का करेल. कारण लॉक हा मुळातच उदारमतवाद होता, व्यक्तीच्या स्वातंत्र्याला प्राधान्य देणार होता. त्यामुळे वेगवेगळे कायदे सुद्धा करणं अशक्य आहे. ठीक आहे. त्यासोबत स्थापित कायद्यांचे निष्पक्ष म्हणजे इम्पार्शियल रूल बाय इस्टॅब्लिश बाय लॉ. नक्कीच बघा, जेव्हा आपण इलिमिनेशन मेथड यूज करतो तेव्हा आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचतो, की जरी ते आन्सर आपल्याला माहिती नसलं तरी जेव्हा इलिमिनेट करत जातो तेव्हा ती आन्सर आपल्याला कळत जातात. त्यामुळे याचा आन्सर आहे ए, जे की लॉकच्या मते कायदे करण्याची शक्ती पुन्हा मार्फत स्थापित कायद्याचे निष्पन्न शासनामार्फत काय केली जाते, मर्यादित केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बरं, आता त्याचं एक्सप्लेनेशन बघूया की नागरी समाज, सिव्हिल सोसायटी किंवा राज्यामध्ये लॉक काय सांगतो. तर 3 गोष्टींचं त्याने आपल्याला 3 शक्तींचं अस्तित्व लक्षात दिलेलं आहे, की कायदेमंडळ आहे, राष्ट्रमंडळाची सर्वोच्च शक्ती आहे, किंवा लोकप्रतिनिधींचे कायदे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत. कायदेमंडळ व्यतिरिक्त एक कार्यकारी अधिकार सुद्धा सांगितलेला आहे. सामान्यतः एक व्यक्ती असते ज्याला कायदा अंमलात आणण्याचा अधिकार असतो, जिथे कार्यकारी न्यायिक शक्ती निहित असते. नेहमीच त्या कार्यकारी शक्तीचा वापर कायदेमंडळाच्या अधीनस्थ केलेला असतो. म्हणजे एकंदरीत लॉ मध्ये जर आपण बघितलं तर की व्यक्ती विचार हा व्यक्ती स्वातंत्र्यावरती आहे, व्यक्तीकडे पॉझिटिव्ह पाहिलेला आहे. व्यक्तीवरती कुणाची तरी सत्ता असायला हवी. नेमकी ती कशी, तर ती एकंदरीत घटनात्मक शासनाचा पुरस्कार हा आपल्याला लॉकने केलेला दिसून येतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. परत हा क्वेश्चन लॉकवरती आहे की लॉकच्या मते निसर्गाच्या स्थितीत असलेला माणूस त्याचे संपूर्ण स्वातंत्र्य, निसर्गाच्या स्थितीत असलेला माणूस त्याचे पूर्ण स्वातंत्र्य राज्याला सोडून देईल, कारण का. बरोबर, हॉब्स लॉक किंवा रुसोच्या बाबतीत आपण एक म्हणले निसर्गाच्या स्थितीनंतर ते स्वातंत्र्य राज्याला सोडून देतात. ते नेमकं काय, तर राज्याच्या अधीन असताना त्याला पूर्ण स्वातंत्र्य देखील मिळेल. निसर्गाच्या अवस्थेत त्याच्या स्वातंत्र्याचा उपयोग अत्यंत अनिश्चित आणि असुरक्षित आहे. त्याला इतरावर पूर्ण सत्ता हवी आहे का, तो निसर्गाचे नियम नाकारतो. ह्याचं आन्सर काय असू शकतं, तर बघा आता निसर्गाचे नियम तो का नाकारतो, व्यक्ती ही विवेकी आहे, नाकारण्याचा प्रश्न येत नाही. व्यक्तीला चांगलं वाईट कळते, व्यक्तीला स्वातंत्र्य आहे, निसर्गाच्या अधीन राहूनच तो राज्याला काहीतरी स्वतंत्राचे अधिकार देतो आणि आपलं स्वतःचं लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टीचं रक्षण करण्यासाठी लॉक सांगत आहे. त्यामुळे तो नियम नाकारतो का, नाहीये. त्याला इतरावर पूर्ण सत्ता हवी आहे का, नाही. व्यक्ती विवेकी आहे, स्वातंत्र्य आहे, पूर्ण सत्ता त्याला नक्कीच नको आहे. निसर्गाच्या अवस्थेत त्याच्या स्वातंत्र्याचा उपभोग अत्यंत अनिश्चित आणि असुरक्षित आहे. हे एक असू शकतं, किंवा राज्याच्या अधीन असताना त्याला पूर्ण स्वातंत्र्य देखील. पूर्ण स्वातंत्र्य कशासाठी हवंय, नक्कीच नाही. त्यामुळे त्याचा आन्सर काय आहे, बी. पूर्ण स्वातंत्र्याचा या ठिकाणी अभावाचे, व्यक्तीला ज्याचं त्याचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे, व्यक्ती विवेकी आहे. लॉक उदारमतवादी विचारवंत होता. त्या दृष्टिकोनातून व्यक्तीला निसर्गाच्या अवस्थेत असताना स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना अनिश्चितता, असुरक्षितता जाणवू नये, यासाठी त्याने स्वतःचे काही जे अधिकार आहेत ते राज्याला सुपूर्द करणे गरजेचं आहे, असं त्याचा अर्थ आहे. यानुसार या क्वेश्चनचा आन्सर आहे बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे रुसोबाबत. ठीक आहे. विच वर्ड डिड रुसो यूज फॉर स्टेट अँड सॉवरिटी. ठीक आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे की आपण रुसो विषयी पाहिलं होतं की रुसोने राज्य आणि सार्वभौमत्वासाठी कोणता शब्द वापरलेला होता. याबाबत आपल्या MS सेटला सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. नेटच्या UGC नेटच्या एक्झामला सुद्धा याबाबत क्वेश्चन येऊन गेले. अगदी साधा सरळ आहे, तरी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ह्यातून चुका होतात. काय रुसोने राज्य आणि सार्वभौमसाठी कोणता शब्द वापरला, जेंटल ॲनिमल, जनरल विल, लीगल सॉवरेन का ॲब्सोल्यूट ऑर्थोडॉक्सी. ठीक आहे. पूर्ण हुकुमशाही. ठीक आहे. सौम्य प्राणी म्हणून सामान्य इच्छा, कायदेशीर सार्वभौम का पूर्ण हुकुमशाही. ठीक आहे. याचा आन्सर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने लगेच देऊ शकता. ठीक आहे. राज्य आणि सार्वभौमत्वासाठी त्याने नेमकं काय वापरलेलं होतं, तर आपण बघितलं की जास्तीत जास्त रुसोनं कशाविषयी रुसो बोललेलं आहे, तर जनरल विल विषयी, सामूहिक इहा, सामान्य इच्छेविषयी रुसोनं बोललेलं आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हिअर बी आहे. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन. आता याचं एक्सप्लेनेशन पाहत असताना बघा की रुसो सामान्य इच्छाशक्ती आणि सर्वांच्या इच्छाशक्तीमध्ये काय करतात, फरक करतात. म्हणजे प्रत्येकाचा ठराव म्हणजे वैयक्तिक हितसंबंधाच्या पातळीवरती राहणाऱ्या विशिष्ट इच्छाशक्तींचा गोळा असतो किंवा एकंदरीत बेरीज असते. जी सामान्य ज्ञान आहे ते नेहमीच निस्वार्थी सामान्य हितासाठी असते. कधी कधी रुसो बहुमताला सुद्धा सामान्य ठराव म्हणतो. परस्पर विरोधी विचारांच्या टक्करीतून जे उरते ते सामान्य संकल्पना असते. म्हणजे एकंदरीत जेव्हा व्यक्तीचं जीवन, आता रुसो सुद्धा व्यक्तीला कुठेतरी स्वार्थी मानतो, बरोबर. स्वार्थी आहे व्यक्ती म्हणून तर तो काय करतो की स्वतःजवळचे जे काही अधिकार आहेत ते कुणाला दिलं पाहिजे, एका अशा शक्तीला दिलं पाहिजे किंवा त्यामार्फत शासन चाललं पाहिजे, असं ह्या गोष्टी त्या ठिकाणी तो सांगतो. म्हणजे अगदी हॉब्स प्रमाणे आपल्याला रुसोचे सुद्धा विचार असताना दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट क्रिएशन ऑफ रुसो. आता नॉट क्रिएशन विचार, नेहमी प्रश्न वाचताना लक्षात ठेवायचे की आपला क्वेश्चन काय विचारलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे खालीपैकी कोणते रुसोची निर्मिती नाही विचार. निर्मिती नाही याचा अर्थ काय होतं की नेमकं यामधील रुसोने लिहिलेलं नाहीये की रुसोचं बुक नाही, रुसोचा लेख नाही, आर्टिकल नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे खालीपैकी असं कोणतं काय आहे किंवा कोणतं बुक आहे की ते रुसोने लिहिलेलं नाहीये. सोशल कॉन्ट्रॅक्ट लिहिलेलं आहे, डिस्कोर्सेस ऑन ओरिजिन ऑप्शन इक्वालिटी लिहिलेलं आहे, एजेस ऑफ रिलिजन लिहिलेलं आहे का, किंवा द ईमेल लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर रुसोची नेमकी मी म्हटलं की ज्या विचारवंताची जी महत्त्वाची बुक लिस्ट असते ती आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानुसार आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे त्याच्यावरती सजग राहायचे की नेमके प्रश्न आपले काय विचारतात, आपण काय करतोय. ठीक आहे, त्या सोशल कॉन्ट्रॅक्ट विषय त्याने लिहिलेला आहे. ठीक आहे, ईमेल विषयी लिहिलेलं आहे, डिस्कोर्सेस आणि ओरिजिनल ऑप्शन इनइक्वालिटी विषयी बोल, एजेस ऑफ रिलिजन विषय काय बोललेलं आहे का नाहीये, म्हणून त्याचा आन्सर सी आहे. लिहिलेलं आहे असं आपले विचारलेलं नाही, त्याचं क्रिएशन विचारलेलं नाही, त्याची निर्मिती विचारलेली नाही. म्हणजे ह्या ठिकाणी काय विचारले की जे आहे ते विचारले का की हे आहे किंवा सोशल कॉन्ट्रॅक्ट जो बुक आहे. बऱ्याच वेळा काय होतं की प्रश्न नीट वाचलाच जात नाही, बरोबर. प्रश्न नीट वाचलाच जात नाही. सोशल कॉन्ट्रॅक्ट लिहिले त्याचं स्वतःचं बुक आहे म्हटलं किंवा सोशल कॉन्ट्रॅक्ट इज इक्वल टू रुसो हे नेहमी ठरलेलं असतं. पटकन आपण काय करतो, रुसो म्हटलं की सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणून बरेच जण एला क्लिक करतात, एक त्याचा आन्सर हे करतात आणि घरी आल्यानंतर कळतं किंवा आन्सर की आल्यानंतर कळतं की हे नेमका आपला प्रश्न विचारायला काय होता. तर अशा काही चुका होऊ नयेत म्हणून प्रश्न नीट व्यवस्थितरित्या वाचण्याची सवय लावा. नेमकं काय विचारलं हे लक्षात घ्या आणि त्यानुसार मग आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची. अजिबात कोणत्याही प्रकारची काही गडबड करायची नाहीये. ठीक आहे, तर रुसो यांनी ईमेल सोशल ॲग्रीमेंट असेल की त्याची वेगवेगळी पुस्तके लक्षात घेता येतील. त्यांनी सामाजिक करार त्यांच्या पुस्तकातून त्यांचे राजकीय विचार व्यक्त केलेले आहेत. त्यासमोर डिस्कोर्सेस अँड सायन्स अँड आर्ट सुद्धा हा एक त्यांनी निबंध लिहिलेला आहे, एसे लिहिलेला आहे. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं की नेमकं कशामध्ये काय दिलेलं आहे. तर या निबंधात त्यांनी आधुनिक संस्कृतीवरती भाष्य केले. त्यांच्यामध्ये भौतिक आनंद म्हणजे काय आनंद आहे का, तर नाही तर खरी प्रगती कधी आहे तर नैतिक विकासाचा परिणाम करणार आहे. आधुनिक समाजात असमानता, भ्रष्टाचार आणि क्रूरतेने नैतिकता जागृत झाली असं त्याचं रुसोचं मत आहे. म्हणजे एक्झॅक्टली हॉब्स प्रमाणे रुसो त्याचं भाष्य करत असताना दिसतो. लॉक प्रमाणे तो उदारमतवादी नाहीये, उदार विचारवंत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात नाहीये. हॉब्स प्रमाणे ते व्यक्तीचे जीवन ही सांगताना दिसतो. नेक्स्ट क्वेश्चन, दिस वन इज द लास्ट क्वेश्चन इन दिस सेशन. Here, for Rousseau, the first model of political society was based on the most ancient of all societies, which रुसोसाठी राजकीय समाजाचे पहिले मॉडेल सर्व समाजापैकी सर्वात प्राचीन समाजावर आधारित होते. ते नेमकं काय आहे. ठीक आहे, प्रश्न नीट परत वाचते की रुसोसाठी राजकीय समाजाचे पहिले मॉडेल सर्व समाजापैकी सर्वात प्राचीन समाजावर आधारित होते. ते नेमकं काय, फॅमिली होती किंवा कुटुंब होतं, कुळ होतं, गाव होतं किंवा मित्रांच्यामुळे किंवा सर्कल ऑफ फ्रेंड्स असं होतं जे की तो समाजावर आधारित होतो. रुसोचा जर सगळ्यात सुरुवातीला विचार केला तर रुसोनं सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीचा विचार काय केलं, मित्रांच्या मंडळातून केलेलं का, गावचा केलेलं का, कुळ किंवा कुटुंबाचा केलं. तर सगळ्यात सुरुवातीला त्याने फॅमिलीचा विचार केलेला दिसून होतो, म्हणून त्याचा आन्सर आहे family. According to Hegel, history reflects increasing. First one is that perception, second rationality, three empirical accomplishment and fourth one political unrest. ठीक आहे, तर क्वेश्चन असा आहे की हेगेलच्या मते इतिहास वाढत्याचे प्रतिबिंबित करतो. नेमका कशाचं प्रतिबिंबित करतो असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. धारणा, तर्कशक्ती, अनुभवजन्य सिद्धी का राजकीय शांतता.
तुम्ही आन्सर देऊ शकता. ठीक आहे. ओके, कशाचं प्रतिबिंबित करतात इतिहासाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे इतिहास वाढत्या किंवा हिस्ट्री रिफ्लेक्ट्स इन्क्रीज इन विच प्रायोरिटी अकॉर्डिंग टू हेगल, असं आपल्या विचारण्यात आलेलं की हेगलने नेमके आपल्याला कशासाठी विचारलेलं आहे. तर ह्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हिअर बी, तर्क शुद्धता. काय सांगण्यात आलेलं आहे की त्याबाबत, तर हेगल काय होता, तर तो आदर्शवादी वैश्विक तत्वज्ञान, जे की जग हे पूर्ण कल्पनेचा शोध आहे, आयडियाचा त्याने जास्त महत्त्व दिलं होतं. विश्वाला एक रचना आहे, त्यात विरोध आहे, म्हणजे विरोध आहे, विकास आहे, आणि त्याच्यामध्ये संघर्षातून बदल होत जातात. थेसिस, अँटीथेसिस अँड सिंथेसिस असं त्याने याबाबत सांगितलं होतं. म्हणजे हेगल मानवी अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन एकंदरीत सार्वत्रिक चेतनेची संकल्पना किंवा मानवाचं जे अस्तित्व आहे, ज्ञान आहे, इतिहास आहे, तर्कशुद्धता आहे, याला तो जास्त डिमांड करत असताना दिसून येतो. मेन थीम लक्षात ठेवायचे की नेमकं आपल्याला हेगल कशाबद्दल बोलतो, तर एकदम हे सांगितलं आपण की सिंथेसिस कशातून आहे, तर अगोदर विरोध आहे, विकास आहे, नंतर संघर्षातून बदल होत जातो. ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन हिअर इज दॅट डॅश इज वन वे हेगल्स डिफाईन इंडिव्हिज्युअल फिनाइट कॉन्शियसनेस. ठीक आहे. कॉन्शियसनेस, परसिप्शन, स्पिरिट का मॅटर. म्हणजे हेगल वैयक्तिक मर्यादित चेतनाची नेमकी व्याख्या कशा संदर्भात करतो नेमकी. ठीक आहे. चेतना, धारणा, आत्मा की मॅटर किंवा बाप किंवा पदार्थ असं त्याला म्हटलं जातं. जे की आपण आत्ताच बघितलं की नेमकं हेगल कशाला महत्त्व देतो. ठीक आहे, सांगू शकता. ठीक आहे. तर याबाबत आपण आन्सर सी आहे की स्पिरिटला तो जास्त महत्त्व देतो, आत्म्याला जास्त महत्त्व देतो, जे की वैयक्तिक आणि मर्यादित चेतना म्हणून त्याला अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे हेगलने भूतकाळ जो आहे तो नेमका कशाबाबत सांगितलं की चेतनेचा घटक आणि इतिहासाच्या पलीकडे जाण्याचा दृष्टिकोन जो आहे तो त्याच्या मार्फत मांडण्यात आलेला आहे. इतिहासामध्ये एकता, सातत्य, अखंड ही त्याने ऐतिहासिक विश्लेषणाची एक मूलभूत तत्व सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत त्याचं विज्ञान, तर्कशास्त्र, संपूर्ण अस्तित्वाचे एक समग्र दृष्टिकोन मांडलेला, त्यामध्ये स्पिरिटला, कल्पनेला किंवा आत्म्याला त्याने जास्त महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून होतं. म्हणजे नेमका काय, तो स्वयंनिर्धारण करणारा, भेदभाव रहित आहे. केवळ सार्वत्रिक चेतना कधीही स्थिर नसते, मात्र इतिहासापासून आत्मज्ञानापर्यंत विकसित होत असताना त्याने या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून त्याचा आन्सर आहे स्पिरिट, दॅट इज वन वे हेगल डिफाइन्स इंडिव्हिज्युअल डेफिनेट कॉन्शियसनेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट हिअर according to Hegel is the second stage of repeating pattern of development that history embodies. ठीक है. First one is that the state of affairs that mirrors the first stage. Second one is that the stage of affairs directly opposed to the first stage. Third one the political situation and last one is that the moral situation. काय प्रश्न आपल्याला विचारण्यात आले, प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला वाचून घ्यायचे की नेमकं आपलं हेगेल विषयी काय विचारण्यात आले. तर हेगेलच्या मते हा इतिहासात प्रतिबिंबित होणाऱ्या विकासाच्या पुनरावृत्ती पद्धतीचा दुसरा टप्पा आहे. काय आहे, तर पहिल्या टप्प्याला प्रतिबिंबित करणारी परिस्थिती म्हणून आहे का, पहिल्या टप्प्यात थेट विरोधाची स्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे का, नैतिक परिस्थिती आहे. जे की आपण 3 इतिहासाचे टप्पे त्याबाबत बोलण्यात आलेले होते. कोणकोणते ते आपण पाहणारच आहोत. त्या अगोदर नेमकं त्याचं आन्सर काय आहे तुम्ही ते मला चॅट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. ओके. तर आन्सर आहे बी, जे की पहिल्या टप्प्यात थेट विरोधाची स्थिती, म्हणजे आपण बघितलं ना की थेसिस, अँटीथेसिस अँड सिंथेसिस, त्याप्रमाणे त्याचा आन्सर आहे. जेणेकरून आपण म्हटलं की सुरुवातीला काय आहे, विकास आहे, विरोध आहे, परत संश्लेषण आहे किंवा थेसिस असं प्रकारे मांडलेलं. म्हणजे शेवटचा टप्पा जो आहे तो सिंथेसिसचा आहे. ठीक आहे, सुसंवादाचा आहे. सुरुवातीचा काय म्हटलेलं आहे की थेसिस, अँटीथेसिस अँड नंतर सिंथेसिस, अशा पद्धतीने त्याने 3 टप्प्यामध्ये हेगेलने 3 स्टेजेसमध्ये हेगेलने काय केलेलं, जी प्रोसिजर आहे ती समजून सांगितलं. रिझन, हिस्ट्री अँड नेचरचं जे पॉलिटिकल अँगल आहे तो आपल्या ह्या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. अँटीथेसिस, सिंथेसिस त्यालाच म्हटलेलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट मार्क्स बाबत आहेत. आतापर्यंत जे क्वेश्चन होते ते
प्रॉपर आपल्याला हेगेल विषय विचारण्यात आले होते. इथून पुढे आपल्याला मार्क्स बाबत काय विचारण्यात येते ते पहा. मार्क्स थिंग्स डिराइव्ह एव्हरीथिंग फ्रॉम हिस्ट्री टू मॉरॅलिटी. ओके, मार्क्स थिंग्स डिराइव्ह एव्हरीथिंग फ्रॉम हिस्ट्री टू मॉरॅलिटी. फर्स्ट वन हियर पॉलिटिक्स, सेकंड वन इकॉनॉमिक्स, थर्ड वन सायकॉलॉजी अँड लास्ट वन इज दॅट द बुर्जुआस. ठीक आहे, तर नेमकं मार्क्सला काय वाटतं की इतिहासापासून नैतिकतेपर्यंत सर्व काही चालवते. राजकारण आहे, अर्थशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे की भांडवल. या क्वेश्चनला नेमकं काय अपेक्षित आहे की जे तुमचं महत्त्वाचं बेसिकली अंडरस्टँडिंग काय आहे ते जास्त या ठिकाणी महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, इतिहासापासून नैतिकपर्यंत सर्व काही चालवते. काय चालवते असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आन्सर काय आहे की मार्क्स नेमका जो त्याचा ऐतिहासिक भौतिकवाद आहे तो नेमका कशावरती त्यानं सांगितलेलं आहे, किंवा जो हिस्टॉरिकल मटेरियलिझम जे आहे ते सायकोलॉजीविषयी बोलताना दिसतो का, की भांडवलदाराविषयी बोलताना दिसतो, राजकारण हे शेवटी बोलताना दिसतो. मात्र सगळ्यात जास्त तो कशाविषयी बोलताना दिसतो तर अर्थशास्त्राविषयी बोलताना दिसतो. म्हणून त्याचा आन्सर आहे बी, जे की मार्क्सला वाटते की इतिहासापासून नैतिक सर्व काही काय चालवते तर अर्थशास्त्र चालवत असताना दिसून येते. जे त्याने ऐतिहासिक भौतिकवादामध्ये हिस्टॉरिकल मटेरियलिझममध्ये त्याने व्यवस्थित समजून सांगितले की तुमची जाणीवच तुमचे अस्तित्व ठरवत नाही तर तुमचे अस्तित्वच तुमचे जाणीव ठरवते. विचारसरणी म्हणजे खोटी जाणीव. अशा बाबत प्रत्येक युगात शासक वर्गाची कल्पनाशक्ती होती. धर्म हाच लोकांचा शाप होता, देव माणसाने बनवलेला आहे. राज्य स्वतः बुर्जुआ वर्गाची कार्यकारी समिती, म्हणजे राज्य काय करतं की एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ द बुर्जुआस, म्हणजे राज्य स्वतःलाच जे बुर्जुआ आहे, भांडवलदार वर्ग आहे, यांच्या अधीन करत आहे. या दृष्टिकोनातून मार्क्सला इतिहासापासून नैतिकतेपर्यंत सर्व काही चालवण्याची जी गोष्ट आहे ती इतिहासाच्या दृष्टीने आर्थिक घटकावरती जास्त महत्त्व दिले दिसून येतं. म्हणजे मार्क्सच्या मते आर्थिक घटक जे आहे ते इतिहासाचे अंतिम निर्धारक आहेत. याचा अर्थ असा की प्रत्येक ऐतिहासिक घटनेला काय आहे, आर्थिक कारण असते. यावरून त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आर्थिक बाबीत देता येते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू मार्क्स 3 फीचर्स ऑफ वर्कर्स लाइव्स इन कैपिटलिस्ट सोसाइटीज आर. ठीक है, एलिनेशन, ऑपरेशन, एक्सप्लॉयटेशन, एलिएशन, डिप्रेशन एंड ऑब्स्क्यूरिटी, ऑपरेशन, डिस्प्रेशन एंड एक्सप्लॉयटेशन, ऑब्स्क्यूरिटी, ऑपरेशन एंड एक्सप्लॉयटेशन. ठीक आहे, ऑब्स्क्यूरिटी. ओके, मार्क्सच्या मते भांडवलशाही समाजात कामगारांच्या जीवनाची 3 वैशिष्ट्ये आहेत. नेमकी कोणती? तर परमात्माची भावना, अलगाव, दडपशाही, शोषण, अलगाव, नैराश्य, अस्पष्टता. दडपशाही, नैराश्य, शोषण का अस्पष्टता, दडपशाही, शोषण. ठीक आहे, त्याचं नेमकं काय आहे. थेअरी ऑफ कॅपिटलिझममध्ये एलिएशनची जी कन्सेप्ट आहे, भांडवलशाही समाजात कामगारांच्या जीवनाची जी वैशिष्ट्य सांगण्यात आली त्याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला दिसून येते की एलिएशन जे आहे, ऑपरेशन, एक्सप्लॉयटेशन दिसून येतं. आता अशा वेळी जर समजा क्वेश्चन आपल्याला एलिमिनेशन मेथडने जर सोडवावंसं वाटत असेल तर आपण काय करू शकतो. एक्सप्लॉयटेशन याबाबत आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, तिन्ही ठिकाणी एक्सप्लॉयटेशन आहे, पण एलिनेशन हे सुद्धा त्याचं वर्क आहे. एलिनेशनवरती त्यांना सांगितलेलं आहे. आता एक्सप्लॉयटेशन ह्यामध्ये जेव्हा तुम्ही कन्फर्म असता तर ह्या ठिकाणी तरी एक्सप्लॉयटेशन आहे, मग हे तुम्ही काय करू शकता, एलिमिनेट करू शकता. आता इथं ऑपरेशन, डिस्प्रेशन, एलिनेशन नाही, इथं तुम्ही हे करू शकता. ह्या ठिकाणी पण एलिएशन. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा हे करत असता, इलिमिनेट करण्याची मेथड जेव्हा तुम्ही स्वीकारत असता किंवा ते अवलंबण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी योग्य आन्सरपर्यंत जाता येते. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही रोजच्या रोज क्वेश्चन आन्सरची जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत किंवा त्याची प्रॅक्टिस चांगली होऊन जाईल. आता थेअरी ऑफ कॅपिटलिझम महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे की भांडवलशाही कशासाठी आहे, किंवा त्यामधून आपण बघितले की एलिनेशन महत्त्वाचं, ऑपरेशन महत्त्वाचं, एक्सप्लॉयटेशन महत्त्वाचं आहे, जे की कामगार आहेत. ओके, समाजाची संपूर्ण संपत्ती फक्त काही लोकांच्या हाती केंद्रित होते. दुसरीकडे प्रचंड संपत्ती आहे, शोषणाची जाणीव आहे. भांडवल वर्ग जो किंवा अधिक श्रीमंत होत आहे, कामगार वर्ग त्यांच्याकडे अतिशय शोषण केले जाते, त्यांच्याकडे शक्ती मर्यादित प्रमाणात आहे. नोकरी किंवा काम जाण्याच्या भीतीने ते परत त्याच कामामध्ये किंवा भांडवलशाही नफा मिळवतात हे दिसत असून सुद्धा रोजगारासाठी ते त्यांच्या ठिकाणी काम करत असताना दिसत. म्हणजे अशा पद्धतीने भांडवलशाहीच्या सिद्धांतामध्ये मार्क्सने आपला एकंदरीत एलिनेशन कसं होतं, दडपशाही कशी आहे, शोषण कसं आहे, ही जी काही कामगाराच्या जीवनाची वैशिष्ट्ये आहेत ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन दॅट हियर,
Marx' goal is for the means of production to belong to the bourgeois, the workers, everyone, the proletariat. प्रश्न काय विचारलं हे नेमकं लक्षात घ्यायचं की मार्क्सचे ध्येय काय आहे, उत्पादनाची साधने कोणाच्या म्हणजे डॅश यांच्या मालकीची असावीत असं त्याचं म्हणणं. नेमकं कुणाचं, बुर्जुआ असेल वर्ग, कामगार वर्ग असेल, प्रत्येक जणांच्या किंवा सर्वहारा जो वर्ग आहे त्यांच्या मालकीची असावीत का, असा आपला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नेमकी कुणाच्या मालकीचे आहेत हा प्रश्न नाही, तर मार्क्सच्या मते काय, मार्क्सचे ध्येय नेमकं काय की उत्पादनाची साधने त्यांच्या मालकीची असावीत. म्हणजे फक्त जो भांडवलशाही वर्ग त्यांच्या असावी, वर्कर्सच्या असावी का प्रत्येकाच्या असावी, हे आपल्याला अशा प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. याचा आन्सर आहे कधी कधी असं होतं की बुर्जुआच्या आहे हे आपल्याला वाटतं की नाहीच आहे, सर्वहारा वर्ग पण आहे आणि कामगार वर्गाच्या असावेत असं वाटून आपण त्या उत्तराला क्लिक करून येतो. मात्र असं जर पटकन लवकर हे केलं, लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न केला विचार न करता, तर उत्तर चुकण्याची जास्त शक्यता असते. मार्क्सला कधीही कुठेही वाटत नाही की सगळंच कामगारांच्या वर, कामगारला फक्त शोषण होते, त्यांच्यावर अन्याय होते हे त्याला जाणीव करून द्यायचे. मात्र जेव्हा उत्पादनाची साधने कुणाच्या मालकीची असेल असा जेव्हा प्रश्न उपस्थित होते तेव्हा त्याचं मन एव्हरीवन किंवा प्रत्येकाच्या मालकीची उत्पादनाची साधने असावीत, म्हणजेच त्याला साम्यवाद असं म्हटलं जातं, ते आहे. म्हणून याचा आन्सर आहे सी. प्रश्न व्यवस्थित रीड करायचा, नेमकं काय विचारलं हे लक्षात घ्यायचं, त्यानुसार आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हियर सी. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मार्क्स थिंक्स दॅट द कॅपिटलिस्ट सिस्टीम, फर्स्ट वन इज the economic system that best protects liberty is ultimately self-defeating, protects the working class better than other economic systems, is ultimately the most effective economic system. म्हणजे काय, तर मार्क्सचा असा विचार आहे की भांडवलशाही व्यवस्था नेमकी कशी आहे, तर ही एक आर्थिक व्यवस्था आहे जी स्वातंत्र्याचे सर्वोत्तम संरक्षण करते. शेवटी स्वपराजय आहे त्या कामगार वर्गांचे इतर आर्थिक व्यवस्थेपेक्षा चांगले संरक्षण करते असं विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि लास्ट वन इज दॅट ही शेवटी सर्वात प्रभावी आर्थिक व्यवस्था आहे असं सांगण्यात आलेलं आहे. मार्क्स नेमका भांडवलशाहीच्या विषयी काय विचार करतो हे महत्त्वाचं. भांडवलशाही ही एक सामंतच म्हणजे एक मालक गुलामीतील एक संघर्ष आहे हे क्लिअर केलेलं आहे. भांडवलशाही व्यवस्था नेमकी काय, तर आर्थिक व्यवस्था आहे जी स्वातंत्र्याचे संरक्षण करताना दिसते का, नाहीये. त्यामुळे हा पर्याय लिमिट होऊ शकतो. स्वपराजय सेल्फ डिफिटिंग आहे का, अल्टिमेटली शेवटी म्हणजे स्वतःच हे करते का, डिफेंडिंग करते का, किंवा कामगार वर्गाचे इतर आर्थिक व्यवस्थेचे चांगले संरक्षण करताना दिसते का, नाही. निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे ही शेवटी सर्वात प्रभावी आर्थिक व्यवस्था होऊ शकते का नाही. तर भांडवलशाही व्यवस्था नेमकी काय, जेव्हा आपण ह्या गोष्टी विचार करतो, इलिमिनेशन मेथड जेव्हा आपण अवलंबतो तेव्हा नेमकं आपण योग्य उत्तर पण पोहोचतो. हे शेवटी स्वपराजय आहे किंवा सेल्फ डिफिटिंग असलेली दिसून येते. म्हणून भांडवलशाही व्यवस्था जी आहे ती कुठेही कामगार वर्गांना किंवा कुठेही आर्थिक व्यवस्थाची स्वातंत्र्याचे सर्वोत्तम संरक्षण करत असताना दिसत नाही किंवा प्रभावी आर्थिक व्यवस्था आहे असंही म्हणता येत नाही. त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट बी. म्हणजे आपण जे बघितलं की भांडवलशाहीची उत्क्रांती सामाजिक करारापेक्षा इतर स्वरूपापेक्षा यंत्र, कारखाना इत्यादी व्यवस्थेच्या आगमनामुळे झाली. म्हणजे एकंदरीत जे काही नवीन परस्पर विरोधी शक्ती निर्माण झाला, भांडवल वर्ग असेल किंवा बुर्जुआ क्लास आहे त्यांच्याकडे उत्पन्नाची साधने आहेत, मालकी आहे, कामगार वर्ग किंवा सर्वहार वर्ग यांच्याकडे जगण्यासाठी त्यांना त्यांच्यापर्यंत श्रम विकावे लागते, त्यांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाही आहे, कोणत्याही प्रकारचं त्यांना वेगवेगळ्या सुविधा नाहीत. म्हणजे एकंदरीत त्यांच्यावरती दडपशाही किंवा एकंदरीत त्यांच्यावरती शोषण होत असताना दिसून येतो. म्हणजेच ही एक डिफेटिंग आहे त्यांच्या दृष्टिकोनातून असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट मॅकियावेलीच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की मॉडर्न पॉलिटिकल थॉट बिगिन्स विथ मॅकियावेली, मॉन्टेस्क्यू, मिल का नन ऑफ दिस. म्हणजे आधुनिक राजकीय विचार नेमका कुणापासून सुरू होतो, मॅकियावेली पासून, मॉन्टेस्क्यू पासून की जे.एस. मिल पासून का यापैकी नाही. आता आपण आधुनिक विचार जेव्हा आपण मॅकियावेली पाहिला होता तेव्हाही बघितलं होतं
मोंटेस्क्यू हा कशा बाबतीत आहे, सेपरेशन ऑफ पॉवर विषयी बोलतो. जे.एस. मिल कशाविषयी बोलतो, तर जे.एस. मिल आपल्या लिबर्टी किंवा लिबरलिझम विषयी बोलताना दिसतो. म्हणजे जेव्हा आपल्याला एक एक थीम लक्षात असतं तेव्हा अशा प्रश्नांची उत्तर आपल्याला लक्षात येतं. तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता की नेमकं काय असेल. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे ए मॅक्युली. आधुनिक राजकीय विचार म्हणजे कुणाला म्हणतात, राजकीय शास्त्राचा संस्थापक किंवा अरिस्टॉटलच्या सद्गुणाच्या राजकीय शास्त्राच्या शास्त्रीय आदर्शांनी भरलेल्या दृष्टिकोनाच्या विपरीत मॅक्यावेलीला आधुनिक राजकीय शास्त्राच्या संस्थापक पदावरती दावा केलेला दिसून येतो. आधुनिक राज्यशास्त्राचा जनक किंवा आधुनिक राजकीय विचार जे आहेत ते सुरू कोणापासून होतात, तर मॅक्यावेलीपासून होताना दिसून येतं. कन्फ्युजन करू नका. अरिस्टॉटलला जरी आधुनिक राज्यशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं तरी राजकीय विचार जे सुरू होतात ते मॅक्यावेलीपासून सुरू होत असताना दिसून येतात. नेक्स्ट क्वेश्चन, who was the first political thinker who brought the concept of state in a political science? Machiavelli, थॉमस ॲक्विनस, एंजल्स या हिटलर. जे राज्यशास्त्रात राज्याची संकल्पना आणणारे पहिले राजकीय विचारवंत कोण होते? ठीक आहे, मॅकियावेली होते, थॉमस ॲक्विनस होते, एंजल्स होते का हिटलर होते? ठीक आहे, राज्यशास्त्रात राज्याची संकल्पना आणणारे पहिले राजकीय विचारवंत मॅकियावेली यांच्याकडेच पाहिलं जातं. त्यामुळे त्याचा आन्सर आहे मॅकियावेली. जेव्हा क्वेश्चन वाचला जातो, जेव्हा तुम्हाला थोडा वेळ दिला जातो आन्सर टिक करण्यासाठी, थोडा विचार करायचा की नेमके याचा आन्सर काय असू शकतं आणि त्यानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ओके. तर राज्य हे एक विशेष प्रकारचे तर्कसंगत संघटन आहे. मालमत्ता, कुटुंब, नागरिकाच्या सन्मानाचे संरक्षण करते. म्हणजे एकंदरीत आपल्याला मॅकियावेलीच्या दृष्टिकोनातून मॅकियावेली काय सांगतो, तर सद्गुण म्हणजे काय, तर विजय होणार शूर माणसं असणे, युद्धात विजय मिळवण्याच्या क्षमतेने दूरदृष्टी, आत्मशिस्त, विचारांची सुसंगतता असणे गरजेचे आहे, दृढनिश्चय असणं गरजेचे आहे, ध्येयाची स्पष्ट दृष्टी असणं गरजेचे आहे, निर्णय घेण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. म्हणजे या दृष्टिकोनातून एकंदर राज्याची संकल्पना आणणारा जर पहिला विचारवंत जर पाहिला गेला तर ते मॅकियावेलीकडेच पाहिलं जातं. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन मॅकियावेली बाबतच आपल्या विचार कल्याण अत्यंत महत्त्वाचं आहे, जे की याच्यावरती आपले प्रश्न विचारले जातात. अत्यंत आपल्या एक्झाम डिपार्टमेंटचा क्वेश्चन की बुक्स रिलेटेड विचारले जातात. बरोबर, मॅकियावेली रोट अ बुक दॅट रिफ्लेक्ट्स हिज पॉलिटिकल थेअरी वॉज द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, द रिपब्लिक, द प्रिन्स और नन ऑफ दिस. ठीक आहे, तर मॅकियावेलीने एक पुस्तक लिहिले जे त्याच्या राजकीय सिद्धांत त्याच्यावर प्रतिबिंबित करतो. जेव्हा आपण मॅकियावेली पाहिलं होतं तेव्हा त्या डिटेल आपण हे केलं होतं की नेमकं कशामध्ये काय आपण प्रतिबिंबित करतो. कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये, रिपब्लिकमध्ये, प्रिन्समध्ये. आता थोडंसं जर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, फार चांगली हिंट आहे. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कुणाचं हे तुम्हाला माहिती पाहिजे, द रिपब्लिक कुणाचं माहिती पाहिजे, द प्रिन्स कुणाचं ह्याचा काही हे येतच नाही. ठीक आहे, आता कसं होतं माहिती आहे, पॉलिटिकल थेअरी लिहिले की नाही किंवा राजकीय सिद्धांत प्रतिबिंबित करतो नाही, किंवा सगळी जेव्हा बुक वाचतो तेव्हा असं वाटायला लागते अरे हे सगळी पुस्तकं त्यांचीच आहेत. पण तसं नाही. जेव्हा मी तुम्हाला क्लिअर केलं होतं की रोजच्या रोज तेव्हा तुम्ही बुक लिस्ट रीड कराल किंवा थिंकर आणि त्याच्या पुढे जेव्हा तुम्ही त्याचा थॉट आणि महत्त्वाची पुस्तकं जेव्हा तुम्ही जर नोट डाऊन केली असेल तर तुमच्या लक्षात येतं की रिपब्लिक नेमकं कुणाचं आहे, द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कुणाचं आहे. जेव्हा ते लक्षात येते की नाही द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो मॅकियावेलीचं नाही आहे, हे कुणाचं आहे, मार्क्स आहे, मग त्यावेळी लगेच तुम्हाला हे करता येतं, एलिमिनेट करता येईल. रिपब्लिक सुद्धा आपल्या मॅकियावेलीचं नाही असं दिसून येतं. मग ते प्लेटोचं आहे का अरिस्टॉटलचं, हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग त्यानुसार मग द प्रिन्स किंवा नन, मग 50-50 आपण येतो. मग जर काही आपल्याला विचारण्यात आलेलं असेल राजकीय सिद्धांताबाबतच विचारलं असेल, जर समजा इथे वेगळा पर्याय असेल तर आपण अजून 50-50 राहिलो असतो. मात्र प्रिन्स हा एकच पर्याय असा राहतो की तो मॅकियावेलीचं पुस्तक म्हणून आपल्याला ग्राह्य धरता येतं. म्हणजे जेव्हा आपण बुक्स रीड करतो म्हणजे याचा अर्थ पॉलिटिकल थॉटचे बुक्स जे आहेत थिंकर्सचे जे लक्षात ठेवतो तेव्हा आपल्याला नक्की माहिती असलं पाहिजे की नेमकी पुस्तकं कुणाची आणि कुठले. त्यांनी आत्ताही वेळ गेलेली नाही. अजूनही तुम्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून एक्झाम जवळपास महिनाभराच्या आहे कालावधी, तुम्हाला 29 दिवस आहेत, त्या दृष्टिकोनातून तुम्ही अजूनही जी लास्ट मोमेंटपर्यंत तुम्ही बुक लिस्ट आणि जे थॉट थिंकर आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या रोजच्या रोज करू शकता, जेणेकरून त्याचे आन्सर तुम्हाला
व्यवस्थितरित्या टॅकल करता येतील. म्हणजे अशा दृष्टिकोनातून आपल्याला मॅककेलने त्याचा तत्वज्ञानाचा जो सारांश आहे, द प्रिन्स अँड द डिस्कोर्सेस या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेला आहे. नेमकं मग त्यामध्ये काय सांगण्यात आले तर राज्यसत्ता कशी मिळावी, सुरक्षित कशी करायची, यंत्रणा कशी असायला पाहिजे, किंवा राजाने कसं राहिलं पाहिजे, शत्रू मित्र कसे बनतात, मित्र शत्रू कसे राहतात, किंवा बाहेरील लोकांकडून अचानक हल्ले झाले तर नेमकं काय ॲक्शन घेतली पाहिजे, अशा पद्धतीनं त्याने द प्रिन्स अँड द डिस्कोर्सेसमध्ये मॅककेलनं ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपलं आजचं सेशन या ठिकाणी समाप्त होत आहे. धन्यवाद.